हे सगळं चर्चा झाल्यानंतर खरं तर मला शब्द नाही आहेत, पण एक सुचलं की विजयनी ह्या आलेल्या परिस्थितीवर कसा विजय मिळवला. हे रेकॉर्ड करताना पण मला थांबायला लागणार आहे काही सेकंद. ज्या दुःखद घटनेतून आपल्या घरची निर्मिती झाली, खूप स्थित्यंतरं त्या दुःखद घटनेनंतर आली. निराधार आजी आजोबांची व्याख्या आम्ही अशी करतो, विश्वास संपादन करण्यासाठी काही परीक्षा पण द्याव्या लागतात. मला तू म्हणालास की आता माझी रिप्लेसमेंट शोधायची आहे. तुम्ही म्हटलं का व्हा ह्या सिनेमाबद्दल काय आहे आता, हे कधी येणं एक्सपेक्टेड आहे? भ्रष्टाचाराचा एकही आरोप नाही, कुठला वाद नाही, बरोबर. सगळं काही अत्यंत ट्रान्सपरंटली आणि सुरळीत केलं आहे. या दोन्ही पुस्तकांच्या कव्हरवरती पाठीमागं विजय फळणेकर यांचा स्वतःचा लहानपणीचा फोटो आहे. असे काही क्षण आले का की जे पुरस्काराने एवढाच आनंद किंवा समाधान देऊन गेले? आणि आमचे सुप्रसिद्ध अभिनेते दिलीप प्रभावकर सर, ते पण आमचे मानद संचालक आहे. भारतातली पहिली गाडी अशी आहे की जी आमच्या हॉस्पिटलला आहे. ते काम आज एका सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलपर्यंत जाईल याचा मागे वळून पाहताना माझाही विश्वास बसत. ज्या लहान मुलांच्या आजाराचं निदान झालं आणि डॉक्टरांनी त्याच्या आईवडिलांना सांगितलं की नाही, हा इतक्या दिवसाचं सोबती आहे, इतका महिन्याचं सोबती आहे. फिलॅन्थ्रॉपी करणे म्हणजे फक्त चेक देणे असं आहे का? मग ते 3 लाख रुपये माझ्या घरात पावती न देता, संस्थेत न देता मी माझ्या घरी वापरू शकलो असतो. आम्ही संस्था उघडली म्हणजे आम्ही काही बादशाह झालो असं. 14 वर्षापूर्वी हा फिरता दवाखाना जो सुरू केला, आज 16 गावांमध्ये सर्व्हिस त्याची निःशुल्क सुरू आहे, औषधांसहित. खरं तर मला भरून आलं ते बघितल्यानंतर. मला खरंच म्हणजे आश्चर्यचकित झालो. काही कल्पना होती माझ्या डोक्यामध्ये विजय की इथं दर काय त्याबद्दल सांग. लोकांना कळलं पाहिजे की इथं दर किती कमी रिझनेबल आहे. शेवटच्या वर्षाचा लॉस किती होतो? 38,72,000 रुपये हा लॉस आहे या वर्षातला. ब्रेस्ट कॅन्सर ट्रीटमेंटसाठी ते हॉस्पिटल उभं राहावं, तर ते हॉस्पिटल उभं राहिलं हो. तर त्याचा कसा समाजाला पुढे उपयोग झाला? 19 मुलींची लग्न झाली त्या संस्थेतून. त्यानंतर काका लगेच निघा. त्या आजोबांनी आत्महत्या केली आणि तुमच्या नावाने चिठ्ठी लिहून ठेवली. कधी कधी आयुष्य माणसाला थांबवून विचारायला लावतं, आता पुढे कसं जगायचं. ही चर्चा समाजकार्याची नाही, ही एका माणसाच्या अंतःप्रवासाची गोष्ट आहे. जिथे आयुष्याने दिलेला सर्वात मोठा धक्का तक्रारीत नाही तर अर्थाच्या शोधात रूपांतरित झाला. हा प्रवास कोणत्याही यशकथेपासून सुरू होत नाही. तो सुरू होतो त्या क्षणापासून जिथे माणूस आपलं सर्वात मौल्यवान असं काहीतरी गमावतो. त्या वेदनेतून निराशा जन्माला आली नाही, तर जबाबदारीची जाणीव तयार झाली. स्वतःपुरतं दुःख न ठेवता ते समाजासाठी उपयोगी ठरेल अशा दिशेने वळवण्याचा एक शांत पण ठाम निर्णय इथूनच घेतला गेला. या प्रवासात मोठे शब्द नाही आहेत, मोठे दावे नाही आहेत. आहे काय तर फक्त मूल्यांवर उभं राहिलेलं सातत्यपूर्ण काम. आणि म्हणूनच ही गोष्ट फक्त समाजकार्याची राहत नाही, ती नेतृत्व, माणुसकी आणि आयुष्याकडे पाहण्याची दृष्टी बदलणारी ठरते. तर आज मी आलो आहे आपलं घर या सामाजिक संस्थेमध्ये, जी डोणजे इथं आहे, सिंहगड पायथ्याला. आपलं घर ही सामाजिक संस्था स्वर्गीय वैभव फळणीकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ त्यांच्या आई आणि वडिलांनी, त्यांच्या पेरेंट्सनी सुरू केली आहे. आणि श्री विजय फळणीकर हे वैभवचे वडील. मी आज त्यांच्याशी संवाद साधणार आहे. खरं तर कठीण आहे हा संवाद साधणं, मी प्रयत्न करणार आहे. तर तुम्ही विजय फळणीकर सरांचे इंटरव्ह्यूज बऱ्याच ठिकाणी बघितले असतील आणि त्यांचं जे काही ह्याच्या मागचं जे काही प्रेरणा होती ती तुम्ही दुसऱ्या कुठल्या व्हिडिओमध्ये सुद्धा पाहू शकता. पण त्याचा थोडा भाग घेऊन तिथून पुढं संस्थेचं कार्य कसं उभं राहिलं आहे आणि आज त्या कार्यातून समाज उपयोगी किती मोठ्या प्रमाणात कॉन्ट्रीब्युशन होतं आहे, हे मी माझ्या संवादातून त्यांच्याकडून उलगडण्याचा प्रयत्न करणार आहे. विजय सर, तुमचं बिझनेस कंपास मराठी आमच्या चॅनलवरती स्वागत आहे. खूप दिवस मला वाटत होतं की तुमच्याशी संवाद साधावा. इंटरव्ह्यू म्हणणार नाही मी याला. तुमचा प्रवास जाणून घ्यावा, तुमचं कार्य समजून घ्यावं आणि आमच्या चॅनलवरती आम्ही जे एक वेगळ्या प्रकारचं नेतृत्व देणारे जे लोक आहेत त्यांचं कार्य आम्ही मांडतो, त्याच्यामध्ये तुमच्याशी बोलायची संधी मिळावी अशी माझी इच्छा होती. तुम्ही आज ती संधी आम्हाला दिली, मनपूर्वक आभार. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. मला एक विचारायचं आहे की मी काय म्हणू, विजय सर म्हणू,
पळणीकर काका म्हणू, काय मी तुम्हाला काय म्हणून ॲड्रेस करू? मला साध विजय, अरे विजय, विजय हे असं का, विजय असं का, हे असं यायचं तर मला जवळीक वाटेल आणि तुम्हाला, मला माहिती आहे तुम्हाला जर अनकम्फर्टेबल वाटतं, पण एक मजा येईल. नाही, पण मला फार माझं काम अवघड करताय खरं असं मला वाटतं. नाही, पण मी सोपं केलं. प्रयत्न करतो, पण कधीतरी विजय सर येऊन जाईल मध्ये, तर तेवढा काही समजून घ्या. मी अरे विजय तुम्हाला म्हणायचं, एवढ्या अधिकारी व्यक्तीला हे खरं कसं म्हणू असा प्रश्न पडलाय, पण नाही, पण माझ्या विनंतीचा थोडा मान राखला तर मलाही आनंद वाटेल. ठीक आहे, ठीक आहे. ओके. तर विजय, आपण ह्याच्यापासून सुरुवात करूया हो. की ह्या प्रवासाची जी सुरुवात झाली, हो. एक दुःखद घटना घडली आयुष्यामध्ये आणि तिथून सुरुवात झाली. त्याच्यापूर्वीसुद्धा जे तुझं लहानपण होतं, त्याच्यामधल्या पण काही गोष्टी होत्या. हो. नंतर मग वैभवच्या जाण्यानंतर आणि मग ते जे काही काम होतं ते सुरुवात जी झाली आणि तो प्रवास, आणि आता 25 वर्ष पूर्ण झालेले असताना इथंपर्यंत पोहोचलेला जो प्रवास आहे, ह्याच्यामध्ये काही अंतर्गत सुद्धा काही विचारांमध्ये बदल होत गेले, काही गोष्टींची इथं गरज जाणवत गेली संस्था उभी राहत असताना. तर ह्या सगळ्या बॅकग्राऊंडबद्दल सांगणार का? आणि त्याच्यामध्ये सुद्धा मी असं म्हणेन की बऱ्याच चॅनल्सवरती आपण याबद्दल ऐकलेलं आहे, हो. पण मला असं वाटतं की माझे जे दर्शक आहेत, बरोबर, माझ्या चॅनलचे, त्यांना हे थोडंसं संदर्भ माहीत असणं आवश्यक आहे. बरोबर. यासाठी ही विनंती आहे. तुम्ही आता म्हटल्याप्रमाणे अनेक चॅनल्सवर म्हणा, वाहिन्यांवर म्हणा, मुलाखती देताना सगळा तो प्रवास आलेला आहे आणि तोच परत पुन्हा रिपीट करणं हे मलाही वाटतं की योग्य होणार नाही. सगळ्यांना ही स्टोरी माहीत आहे की आपलं घरची निर्मिती का झाली, पण ज्या दुःखद घटनेतून आपल्या घरची निर्मिती झाली, ती निर्मिती झाल्यानंतर कुठल्या टप्प्यातून आपलं घर इथपर्यंत 25 वर्षात आलं, म्हटलं हा प्रवास जर आपण आपल्या प्रेक्षकांना सांगितला तर तो त्यांनाही आवडेल आणि तुम्हालाही आवडेल आणि मलाही समाधान वाटेल. खूप स्थित्यंतरं त्या दुःखद घटनेनंतर आली आणि मुळात आमच्याच विश्वस्तांनी हे सांगणं गरजेचं आहे, पण ते माझ्या काळजीपोटी बोलले होते. जेव्हा आम्ही म्हटलं की आम्हाला एक अनाथाश्रम काढायचं आहे, आम्ही पती-पत्नींनी प्रस्ताव मांडला होता. कारण सुरुवात अनाथाश्रमापासून नाही झाली. वैभव गेल्यानंतर त्याचे जे विम्याचे पैसे आले त्यातून रुग्णवाहिका घेतली, इथून सुरुवात आहे. खरं आरोग्य सेवेतूनच सुरुवात झाली. बरोबर. आणि नंतर असं वाटत होतं की आपल्या एकुलता एक मुलगा गेल्यानंतर आपण मुलांमध्ये जावं, त्यांच्यात काम करावं, किंवा एखादं मूल आपल्या घरात यावं, ही साधी कल्पना होती आमची. म्हणून ही आमच्या विश्वस्तांपुढे जेव्हा कल्पना मांडली आणि त्यांनी ही मीटिंग उधळून लावली, त्यांनी पहिले प्रश्न केलेत, तू मारवाडी गुजराती आहे का, उद्योगपती आहे का, तुझ्याकडे पैसा किती आहे. त्याच्याही पलीकडे जाऊन एका विश्वस्तांनी असा प्रश्न टाकला की जो घाबरवणारा होता मला स्वतःला. तुम्ही म्हणतात की मुलं आणायची, पोसायची, मुलं त्यांचं संगोपन करायचं, एखादा मुलगा गेला, काही झाल्याची जबाबदारी तुम्हाला माहिती आहे यातलं टेक्निकली काय रूल्स आहेत, काय आहे नियम याचे, ते तुम्हाला माहिती आहे का. तेव्हा मलाही वाटलं की हो, हे जरा कठीण वाटतं आहे. पण खरं सांगायचं ही आमची गरज होती, एक तर मुलांमध्ये येणे किंवा आमच्या कुटुंबात मुली येणे. तर तिथून हा जो प्रवास सुरू झाला, तर आज संस्थेचे 5 प्रकल्प यशस्वीरित्या जे सुरू आहेत, लोक त्याची वाहवा करतायत, समाज मान्यता त्याला मिळाली आहे. पण हे सगळं होत असताना समाजाचा विश्वास मिळवणं, कारण आम्ही सरकारी मदत कुठलीही घेत नाही. बरोबर. आणि सरकारी मदतीशिवाय 25 वर्ष एखादी संस्था जर काम करते आणि ते चांगल्या पद्धतीनं करते, तर याच्या मागचं खरं कारण काय, तर समाजाची मदत आणि दिलखुलासपणे मुक्त हस्ताने दिलेली मदत, याचं हे कौतुक समाजाचं करणं गरजेचं आहे. मी त्याला काय म्हणतो, समाजरूपी परमेश्वराची मदत. तर ती मदत देण्यापूर्वी ज्या परीक्षांना पास जावं लागतं ना, सहज मदत समाज कुणालाही देत नाही. बरोबर. त्यासाठी तुम्ही काय केलं, तुमचं काम पण बोललं पाहिजे ना. बरोबर आहे. तुमचं काम दिसलं पण पाहिजे. आणि मग हे समाजापुढे ठेवत असताना जी आपली तळमळ होती किंवा एक स्वप्न होतं की ते काम कसं असलं पाहिजे,
आणि कुठल्या पद्धतीनं त्याचं संचालन झालेलं पाहिजे. असं नाही की आज ठीक आहे, मी माझी प्रॉपर्टी विकून ही संस्था सुरुवातीला सुरू केली, पण त्याच्यामध्ये सुद्धा पैसा आहे म्हणून मी काही पद्धतीनं किंवा लॅव्हिश पद्धतीनं असं काहीतरी करायचं आणि काय वेगळं करायचं असा करायचा प्रयत्न नाही केला. समाजाची गरज आणि त्या गरजेला साजेसं वातावरण, या पद्धतीतून मी हळूहळू एक एक पाऊल टाकत गेलो आणि त्यातून हे उभं राहिलं असं आहे आपलं घर. आणि मग नंतर हळूहळू समाजाला हा प्रकल्प माहीत होत गेला, समाज या प्रकल्पाशी जोडला गेला आणि आज 100% असं म्हणता येणार नाही आपल्याला की यशस्वी नक्कीच झालो आम्ही, पण कुठलंही काम, सामाजिक काम हे 100% असं म्हणता येत नाही, कारण गरजा वाढत असतात आणि त्याप्रमाणे तुम्हाला त्यात बदल करून काळाच्या अनुरूप तुम्ही त्या गरजा वाढवल्या पाहिजे, ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी त्यात आणली पाहिजे. तर अशा पद्धतीनं हा सगळा प्रवास चालू आहे. बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला ह्या प्रवासात समाजाच्या गरजा जास्त जाणवत गेल्या. हो. त्याबद्दल आपण बोलूयाच पुढं आणि थोडंसं सविस्तर. हो. पण आत्ता सध्या इथं कुठल्या सोयीसुविधा आहेत हो. आणि किती लोक त्याचा आता लाभ घेत आहेत? म्हणजे काही इथं राहणारी मुलं आहेत हो. किंवा आजी आजोबा पण आहेत हो. हो. आणि बाकी आपलं जे हॉस्पिटलचा जो प्रोजेक्ट आहे हो. सगळं मिळून त्याचं एक स्वरूप एकंदरीत आता कसं आहे आणि किती जण हो. त्याच्यामध्ये आहेत? कसं झालं की आत्ताच्या याच्यात 42 आईवडील नसलेली मुलं आहेत आणि निराधार आजी आजोबा आहेत. निराधार आजी आजोबांची व्याख्या आम्ही अशी करतो की ज्यांना मुलबाळ नाही, स्वतःचं घर नाही आणि जे पैसे देऊ शकत नाही, असे आजी आजोबा. तो एक प्रकल्प आहे. दुसरा 16 आदिवासी कातकरी शेतमजूर अशी जी पाडे आहेत आमच्या या प्रकल्पापासून ते 50 किलोमीटरच्या परिघामध्ये, तर त्या वाड्या वस्त्यांवर गेले 14 वर्ष आमचे फिरते दवाखाने जाऊन तिथे मोफत सेवा देतात. औषधांपासून सगळं मोफत आहे. एक श्रीमती कौसल्या कराड धर्मार्थ रुग्णालय आहे, ज्या ठिकाणी ह्या सगळ्या प्रकारच्या सोयी माफक दरात आणि खऱ्या अर्थाने धर्मार्थ या नावाला साजेशा स्वरूपामध्ये आम्ही त्यांना आत्मीयतेने देतो. आपण हॉस्पिटलबद्दल पुढं अधिक सविस्तर बोलूयाच. पण मला एक तुम्हाला असं विचारायचं आहे की रादर तुला असं विचारायचं आहे विजय. आता बरं वाटलं. आता बरं वाटलं. ओके. डेअरिंग वाढलंय माझं असं म्हणतो की हा जो प्रवास झाला, जसं आता सांगितलं की लोकांचा विश्वास याच्यामध्ये फार महत्त्वाचा होता आणि त्या सपोर्टवरती आपण पुढे आलो. तर एक असा काळ होतो की जेव्हा काम पण बोलायला लागतं आणि मग लोकांचा विश्वासही यायला लागतो. तो जो सुरुवातीचा काळ असतो की जिथं तो मोमेंटम पकडला जातो, बरोबर असं म्हणूया, की लोकांचा विश्वास संपादन करणं ही क्रिया घडायला लागते. तो काळ आठवतो का? काय होतं त्यावेळी? हो, म्हणजे विश्वास संपादन करण्यासाठी काही परीक्षा पण द्याव्या लागतात, संस्थेलाही, व्यक्तीलाही, आमच्या इथं काम करणाऱ्या लोकांना पण. कारण एक लक्षात घ्या, समाज जेव्हा तुम्हाला काही देणार असेल तर तो समाजाचा हक्क आहे की तुम्ही प्रामाणिक आहात की नाही, आम्ही दिलेलं एंड युजरपर्यंत पोहोचणार किंवा नाही, ह्या शंका असतात लोकांच्या मनात. कारण त्यांच्या कष्टाचा पैसा असतो, घामातून तयार झाला तो, त्यांची ती संपत्ती असते, पैसा असते. मग तो जर का एखाद्या संस्थेला सोपवायचा असेल, दान करायचं असेल, तर त्यासाठी ती संस्था पण तेवढी ट्रान्सपरंट असली पाहिजे ना. मग ह्या ज्या काही परीक्षा असतात, आम्ही पण खूप परीक्षा दिल्या. शेवटपर्यंत लक्षात येत नव्हतं की अरे ही व्यक्ती म्हणा किंवा एखादी CSRसाठी एखादी कंपनी 6 महिने तुम्हाला प्रश्न विचारते किंवा प्रपोजल हे द्या, आता ते द्या, त्याच्यानंतर हे क्लॅरिफिकेशन द्या. मग हे असतं, एखाद्या माणसाने असं म्हटलं असतं त्यावेळेस कदाचित 6 महिने काय द्यायचं असतं तर त्याने ते देऊ नका, पण एवढं काय तुम्ही 6 महिने आम्हाला तंगवत ठेवताय. पण तसं नाही. विश्वास संपादन जो झाला तर त्याच्या मागची खरी कारणंही आहेत. त्यांनी विचारलेल्या सगळ्या प्रश्नाची उत्तर देणं याला आम्ही बंधनकारक आहोत. तर त्यातून तो विश्वास निर्माण झाला आणि हे करत असताना काही गोष्टी ज्या पाळाव्या लागतात त्या संस्था चालकांनी म्हणा किंवा संस्थांनी,
तर त्या अशा आहेत की तुमच्यात नम्रपणा असला पाहिजे. बरोबर. संस्था चालक, जी मंडळी संस्था चालवतात किंवा संचालन करतात संस्थेचं, त्याला ट्रस्टी म्हणू, विश्वस्त म्हणूया, त्यांची एक वागण्याची पद्धत, समाजापुढे जाण्याची पद्धत, तर ह्या पण काही अशा विशिष्ट याच्यात असल्या पाहिजे तुमच्या. बरोबर. गरज आमची आहे हे लक्षात घ्या तुम्ही. बरोबर. आम्ही संस्था उघडली म्हणजे आम्ही काही बादशाह झालो असं नाही. बरोबर आहे. जर आम्ही सरकारची मदत घेत नाही, समाजाच्या मदतीवर चालवायचं असं आम्ही म्हणतो, तर मग समाजाशी एकरूप होण्यासाठी हा विश्वास संपादन करणं हे खूप गरजेचं आहे. अगदी. मी पहिल्यापासून बघतो की संस्था उभी करत असताना ती विजय फळणीकर या नावाभोवती केंद्रित केलेली नाही आहे, तर ती इंडिपेंडंट संस्था आहे. तर ही उभी करत असताना काय मूल्य ज्याच्यावरती आधारित करावी असे वाटलं की त्याशिवाय ते होणं शक्य नाही. बरोबर आहे. ती ती काय आहेत मूल्य? स्वयंशिस्त हे पहिलं मूल्य त्यातलं. बरोबर. आणि दुसरी गोष्ट, चालक मंडळी जी कोणी असेल हा. तो या संस्थेचा लाभार्थी नसणार. स्वयंशिस्तीमध्ये काय की काही ज्या चौकटी आपण आखून घेतलेल्या आहेत की ज्याच्यामुळे जे बाहेर आपण ऐकतो ना, तर बरोबर. या संस्थेची अशी बातमी आली, हो. यांनी मिळून भ्रष्टाचार केला, यांनी मिळून छान यांचा पैसा इथे उडवला, सहलीवर उडवला, की स्वतःच्या प्रॉपर्टी केल्या आहेत. इथल्या कुठल्याही व्यक्तीला, संस्था चालवणाऱ्या चालक मंडळींना या संस्थेचा कुठल्याही प्रकारे फायदा घेता येणार नाही. हे पहिलं एक. दुसरी गोष्ट, स्वयंशिस्त. स्वयंशिस्त मग प्रत्येक गोष्टीत, की ज्या गोष्टी आपण आपल्या संस्थेतल्या लोकांना करायला सांगतो किंवा समाजाकडून अपेक्षित करतो आपण, तर मग ती सवय आपल्याला पण असली पाहिजे, शिस्त आपल्याला पण असली पाहिजे. बरोबर. समजा एखाद्याला आपण वेळ दिली असेल, एखाद्याने मिटिंगला बोलवलं किंवा तुम्हाला मदत करायची आहे आणि तुम्ही 12 वाजता मिटिंगला या किंवा 11 वाजता मिटिंगला या, तर संस्थेच्या लोकांनी तिथे 11ला 5 कमी असताना तिथं हजर राहायला पाहिजे. अशा अनेक गोष्टी की ही स्वयंशिस्तीमध्ये ज्या येतात. कुठल्याही गोष्टीचा त्या ठिकाणी की आम्ही संस्था चालक आहोत म्हणून आम्ही कसंही वागलो तर आम्हाला एक्सक्यूज नाही या गोष्टीचा. तर ह्या असल्या गोष्टींमुळं एक पारदर्शीपणा, शिस्त, आणि त्यात अजून एक गोष्ट आहे, मूल्यमापन. हां. ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे की आपण जे करतो त्याला इंग्रजीमध्ये काय सेल्फ असेसमेंट म्हणू आपण हां. त्याला, किंवा की केलेल्या कामाचं मूल्यमापन हे व्हायला पाहिजे. अनेक संस्थांमध्ये, मी नाव ठेवत नाही कुठल्या संस्थेला, पण अनेक संस्थांमध्ये ते होत नाही. तुम्ही केलेल्या कामाचं दर महिन्याला म्हणा किंवा 2 महिन्यात तुम्ही त्याचं मूल्यमापन करायला पाहिजे. त्यातून आपल्या चुका आपल्याला कळतात किंवा आपण किती मागे आहोत, आपल्याला काय करायला पाहिजे, किंवा या केलेल्या कामामुळं काय बॅड इम्पॅक्ट झाला, हां हां. मग ते टाळलं पाहिजे. कारण कुठलीही गोष्ट करत असताना आम्ही यातले मास्टर नाही. बरोबर. कुठलाही या प्रकारचा इथे कुठे कोर्स नसतो. म्हणजे हे काम कसं आहे की शिकतच करायचं असतं. पण हे सगळं करत असताना एखाद्या वेळेस आम्ही माणसात चुकू शकतो. पण ती चूक दुरुस्त करण्यासाठी म्हणून मूल्यमापन ही चांगली एक अगोदरच्या काळापासून ही आहे. अगदी. त्याला तर नवीन काहीतरी नावं आत्ताच्या याच्यापर्यंत ठेवल्या गेलीत. पण हे तुमचं मूल्यमापन सुद्धा तुमचं असायला पाहिजे की ज्यातून त्या दर 2 महिन्यातून म्हणा, 1 महिन्यातून एकत्र सगळ्यांनी, अगदी शिपायापासून त्या अध्यक्षांपर्यंत, त्या सगळ्यांनी एकत्रित बसून काय काय चांगल्या गोष्टी झाल्या, काय चुकीच्या झाल्या, करत असताना चूक झाली, मग त्याच्यावर उपाय काय केले तुम्ही. तर ह्या गोष्टी मूल्यमापन करणं वगैरे अशा अनेक गोष्टी ज्या स्वयंशिस्तीमध्ये येतात. आणि त्याच्यामुळे एखादी इन्स्टिट्यूट ISO वगैरे जे आपण म्हणतो ना, बरोबर. ISO काय, हे आता एक ठीक एक स्टँडर्ड ती हे झाली. बरोबर. पण ISO अगोदरच्या काळापासून आपण जर चांगलं काम केलं, हो. पारदर्शी काम केलं, शिस्तबद्ध काम केलं, तेच ISOच आहे. आहेच, तेच आहे. बरोबर. त्याला फक्त सर्टिफिकेट मिळत नाही, त्याला समाजाची मान्यता मिळते. का रे, लोक जेव्हा सांगतात अरे त्या संस्थेत जा, बरोबर. त्या संस्थेचं काम बघ, तिथली स्वच्छता बघ, हो हो. म्हणजेच ISO, बाकी काही नाही. माझ्या माहितीप्रमाणे तसंच मला आपलं घरची माहिती समजली. हो. आणि तुमचं ISO हे लोकांनी दिलेलं आहे. लोकांनी दिलेलं ISO. त्यांच्या विश्वासाचं तुमचं ISO आहे. अगदी बरोबर, अगदी बरोबर. आपण डिसिप्लिन बद्दल बोललो आणि सेल्फ इव्हॅल्युएशन बद्दल बोललो. तर हे सगळं चालू असताना असे प्रसंग नक्कीच आलेले असतात की जिथं थोडंफार कॉम्प्रोमाइज केलं तर, व्हॅल्यूची तडजोड केली तर खूप फायदा होऊ शकतो. अशा काही सिच्युएशन्स आल्या त्या का, आणि तुम्ही कशा हँडल केल्या? असं जेव्हा प्रलोभन वाटतं काही वेळा, हो. किंवा असं काही आलं होतं का कधी?
प्रलोभनं तर ही संस्था सुरू केल्यापासून ते आत्तापर्यंत आणि याचे पुढे प्रलोभनं येत राहतील, येत राहतील. त्यातलं तुम्हाला उदाहरण पाहिजे तर छोटंसं उदाहरण पण मला देता येईल. मूल्याशी तडजोड नाही करायची, हे जे तुम्ही म्हटलात ना, ते करायचं. एक दिवस ऑफिसमध्ये बसलं असताना एका गृहस्थांनी काही कॅश आणली 3,00,000 रुपयाची. म्हटलं ही एका गृहस्थांनी आमच्या सरने बॉसनी पाठवली तुमच्यासाठी, संस्थेला द्यायसाठी. मी त्यांना म्हटलं, सर आम्ही कॅश नाही घेत, कारण नियमच असा आहे की 2,000च्या पुढे रोख रक्कम घेता येत नाही संस्थांना. इन्कम टॅक्सचा नियम आहे. तर ते सांगायला लागले की नाही, आम्ही या संस्थाला दिली, त्या संस्थांनी सगळ्यांनी स्वीकारली, आणि तुम्ही का नाही म्हणता? म्हटलं नाही, हे आमची तत्त्व आहेत, नाही घेत आम्ही. पण त्याच्या अगोदर तो म्हटलं की हे 3,00,000 रुपये आहे ना, तर तुम्ही जी पावती कराल, म्हणजे खरं म्हणजे मी अगोदर हे सांगायला पाहिजे, नंतर आता जे सांगितलं ते नंतर सांगायला पाहिजे. तर पावती करताना कार्बन टाकू नका, वरच्या याच्यावर तुम्ही 3,00,000 रुपये लिहा, आणि तुमची जी काय पावती असेल, म्हणजे काय त्याला म्हणायचं होतं हे मला पण कळत नव्हतं. तर ते कार्बन काढून तुम्ही पावती करा वगैरे असं तो सांगत होतं. मला म्हटलं की याला काय लपवायचं, मला काही काळ मार्ग नाही. आणि नंतर तो म्हणाला की हे 3,00,000 रुपये आहे आणि ही रोख रक्कम आहे. तेव्हा मला कळलं की चेक वगैरे नाही, हा रोख रक्कम घेऊन आली, आणि त्यांनी ब्रीफकेसमधून काढून कॅश टेबलवर ठेवली. मग त्यांना सांगितलं की 2,000च्या पुढे कॅश घेता येत नाही. तर तो म्हटलं का, अडचण काय तुम्हाला? इतर संस्थांना आम्ही दिले, त्यांनी घेतले. आमच्या सरांनी 2 संस्थांना दिले, तिसरी तुमची संस्था आहे. म्हटलं नाही, शक्यच नाही असं घ्यायला. तो बाहेर पडला, बूट वगैरे घातले, आणि पण म्हटलं सर 1 मिनटं बोलू का तुमच्याशी? म्हटलं बोला. आणि संध्याकाळचे 7 वाजले होते, आणि मी म्हणजे माझं जिथं ऑफिस आहे तिथे मुलाच्या फोटोसमोर रोज संध्याकाळी मी दिवा लावतो ऑफिसमध्ये. बोल देखो शाम का वक्त है, दिया भी जल रहा है. तो साउथ इंडियन होता तो माणूस. बोले रात को आई हुई लक्ष्मी की किम्मत नहीं है आपको. 7 वाजता मैं वापस लेके जा रहा हूँ लक्ष्मी, आपको किंमत नहीं. मी त्याला उत्तर दिलं, तुम्हाला मला लक्ष्मीची किंमत, पण तुम्हाला ज्या माणसाशी तुम्ही हे द्यायला आला त्या माणसाची किंमत नाही केली तुम्ही, हे तुमचं दुर्दैव आहे बरं का. म्हणजे हा माझा मोठेपणा आहे, की त्याला दुखवण्याचा नाही. ज्यावेळी तो म्हणतो की लक्ष्मी मी परत घेऊन चाललोय, आणि ह्या लक्ष्मी तुम्हाला किंमत नाही, आम्ही आमच्या मूल्याची किंमत तुम्ही करायला पाहिजे ना, की आम्ही चुकीचं काम नाही करत या संस्थेमध्ये काही. 3,00,000 रुपयाचं, आता समजा त्यांना असंही म्हटलं होतं की तुम्ही पावती नाही दिली तरी चालेल. हां, असा तो विषय होता. मग ते 3,00,000 रुपये माझ्या घरात पावती न देता, संस्थेत न देता मी माझ्या घरी वापरू शकलो असतो. पण ती रक्कम परत पाठवणे की नाही घेऊ शकत आम्ही. अशा अनेक गोष्टी, अनेक आमिष येतात आम्हाला. 1 कोटी देतो, त्यातले तुम्ही एवढी 1 कोटीची पावती करा, आणि आम्हाला त्यातले 70,00,000 रुपये परत करा तुम्ही. समाजात सगळीकडे चालू आहे. मला असं काही नावं कुठल्या संस्थांची वगैरे काय मला घ्यायची नाही आहे. बरोबर. आणि लोक ज्यांना जमतं ते करत, पण आपलं घरमध्ये हा प्रकार होत नाही, आणि होऊ देणार पण नाही. जशी संस्था वाढत गेली गेल्या 25 वर्षांमध्ये, तर संस्थेची सुरुवातीचा काळ, तेव्हा घेतलेले निर्णय, आणि संस्था पुढं जाते, मोठी होते, तेव्हा घेतलेले निर्णय घेणं सोपं होत जातं की कठीण होत जातं? म्हणजे हा प्रश्न मी माझ्या कॉर्पोरेटच्या एक्सपिरियन्सने पण विचारतो थोडासा. या सगळ्या इंटरव्ह्यूजमध्ये माझा कॉर्पोरेटचा एक्सपिरियन्स आहे, तो मी आणण्याचा प्रयत्न करतो. तिकडे कंपन्या मोठ्या होत गेल्या की चॅलेंजेस वाढत जातात. बरोबर. इथला काय अनुभव आहे तुमचा? सेम, कंपनी काय किंवा NGO काय, तुमचा व्याप जसा वाढत जातो ना, त्याप्रमाणे चॅलेंजेस वाढत जातात. निर्णय प्रक्रिया तुमची सुलभ व्हावी, ती सुलभ होत नाही खरं पाहिल्यानी, पण सुलभ व्हावी यासाठी प्रयत्न मात्र करावे लागतात. कारण कसं असतं, जेवढं तुमचं इन्फ्रास्ट्रक्चर, डिव्हिजन्स, सब्जेक्ट तुमच्या कामाचे वाढत असतील ना, तेवढे प्रश्न पण उभे राहतात ना. मग त्या प्रश्नाची उकल की या समजा एखादं युनिट सुरू करायचं आहे, तर ते सुरू करण्यापूर्वी त्याचा तुमचा हा सर्वे झाला पाहिजे की याचा बेनिफिशरीज कोण असेल. नुसतं बेनिफिशरीज कोण आहे याचा विचार करून चालणार नाही, तर हा प्रकल्प तिथल्या त्या ज्या भागात आपण सुरू करतो त्या भागाला उपयोगी आहे का. म्हणजे उदाहरणार्थ असं समजा की एखादी मेडिकल युनिट आपल्याला सुरू करायचं असेल, आणि त्या ठिकाणी अगोदरच जर का 3 युनिट काम करत असतील तर तुमचा हा तिथे फेल पडेल ना, नाही का. किंवा 3 युनिट असताना जरी तुम्ही सुरू करायचं ठरवलं तर तुमचं वेगळं पण काय असेल त्या 3 युनिटपेक्षा, हे तुम्ही ठरवलं पाहिजे. मग ह्या सगळ्याचा हे
संस्थात्मक कामाच्या बाबतीत झालं, पण काही मग अंतर्गत संचालनाबद्दल, जसं मॅनेजमेंटबद्दल म्हणतो आपण, की काही जे निर्णय घ्यावे लागतात आपल्याला, थोडेसे काही कठीण असतात किंवा काय, पण त्यासाठी मग काही आपल्या सहकाऱ्यांवर विश्वास टाकून त्यांनाही या गोष्टीची जाणीव करून देईन की निवड करता, कर्मचाऱ्यांची निवड करताना काय निकष लावले पाहिजे तुम्ही, कारण हे सामाजिक काम आहे, कॉर्पोरेट सारखं आपलं काम नाही आहे. म्हणजे बऱ्याच ठिकाणी असं होतं की ठीक आहे, एखादा कर्मचारी नियुक्त करायचा आहे आणि तो आमच्या अपेक्षेपेक्षा जास्त सॅलरी मागत असेल, अशा वेळेस आणि तो आपल्याला परवडत नसेल, तर हा निर्णय घेता, आणि तो क्वालिटीचा वर्कर आहे हे लक्षात घ्या तुम्ही, बरोबर, की त्याची क्षमता कामाची आणि त्याचे रिझल्ट्स हे उच्च दर्जाचे आहेत हे आपल्याला कळतं. मग अशा वेळेस काय करायचं, तर हाही निर्णय घेणं खूप गरजेचं असतं. तर अशा वेळेस मग या लोकांना त्याची, की ठीक आहे, आपल्याला जर का चांगलं काम निघत असेल, भरपूर काम निघत असेल, म्हणजे तो भरपूर काम करून देऊ शकत असेल, त्याची डिमांड जर का तेवढी असेल, तर आपण थोडंफार तर कमी जास्त करून, पण त्या व्यक्तीला तुम्ही सोडायचं नाही. बरोबर. म्हणजे याचं कारण सांगतो की तुम्ही या ठिकाणी नेमताना, कर्मचारी नेमताना म्हणा किंवा जे काही असेल ते बेस्ट, गुड बेटर नाही, हे दोन्ही जाऊ दे, बेटरच तुम्ही नियुक्त केलं पाहिजे, तर तुम्हाला मिळणारा रिझल्ट बरोबर हा खूप चांगला असेल. म्हणजे निर्णय क्षमता ज्या असतात ते अशा काम करत असताना हे होतात, आणि काही काही ठिकाणी कठीण पण होतात ह्या अशा. त्यावेळेस कसं होतं, छोटंसं स्वरूप होतं, त्यावेळेस काय एवढं, जसं तुमचा व्याप वाढत जातो तसं ह्या निर्णय घेण्याच्या क्षमतांमध्ये पण वाढ होत जाते. आणि ती मला वाटते परमेश्वराने माणसाला दिलेली, त्याचा वापर केला तर, आपल्या बुद्धीने वापर केला तर आपण जाणीव आत्म व्हायला लागते आणि मग तसे निर्णय घेतले जातात. हो, अगदी अगदी. असंख्य मुलं आतापर्यंत इथं लहानाची मोठी झाली, आणि ती पुढे कॉलेजला गेली, पुण्यामध्ये जातात, कॉलेजला जातात, तेव्हा शाळेत जातात, तेव्हा इथं जवळच जातात शाळेमध्ये, 8 किलोमीटरवरती शाळा आहे. आणि मुलं पुढे गेली, हा मुलांचा जो पुढचा प्रवास होतो, नोकरी करणे किंवा काही पुढचं करिअर, त्यात काही अशी उदाहरणं आहेत का की ज्यांनी खूप काही चांगलं म्हणजे अचीव केलं, चांगल्या पोझिशन्सला गेले, आणि त्या मुलांपैकी, सर्वच मुलांपैकी जे पुढे शिकून मोठे झाले इथून, ते कोणी संपर्कात असतात का? असा काय ह्याचा काय अनुभव आहे? आत्तापर्यंत या संस्थेतून ह्या 25 वर्षाच्या काळामध्ये 150च्या वर मुलं इथून शिकून बाहेर पडली, आणि मला अभिमानानं सांगावंसं वाटेल की खूप चांगल्या ह्याच्यात ही मुलं जीवनमूल्य, शैक्षणिक मूल्य वगैरे सगळ्या ह्या चांगल्या क्वालिटीचं त्यांना मिळालं, आणि त्यामुळे भक्कमपणे उभे राहिली ती पोरं. 19 मुलींची लग्न झालीत या संस्थेतून. त्यात 70% हे विद्यार्थी इथून बाहेर पडलेले हे संपर्कात असतात. 30% अशी काही आहे की जी नाही संपर्कात, पण त्याचं दुःख आपण बाळगण्यात काही हे नाही आहे, ते बाळगू नये असं मला वाटतं. त्याचं कारण म्हणजे मी एकाला असाच प्रश्न विचारला होता, आमच्याकडून सोडून गेलेला. तो एका चांगल्या कंपनीमध्ये मोठ्या पोस्टवर तो मुलगा पोहोचला, आणि त्याला आम्ही संपर्क करतोय की अरे ह्या वर्धापन दिनाला का सगळी मुलं येतात, तर तू पण काय येत नाही, कारण तुझ्याविषयी मला लोकांना सांगायला आवडेल की आमच्या संस्थेतला मुलगा एवढ्या मोठ्या हुद्द्यावर पोहोचला. तर तो म्हटला कधीतरी बोलू आपण या विषयावर. आणि योगायोगाने एकदा त्या पोराचा फोन आला. तर म्हटलं काका तुम्ही सारखे मला फोन करतात ना, पण माझी इच्छा नाही तुमच्याकडे यायची, म्हणजे आपल्या संस्थेत यायची इच्छा होत नाही. मी म्हटलं का रे बाबा, असं काय आमच्या हातून वाईट घडलं तुझ्या आयुष्य घडवण्यामध्ये? तर काय सगळ्याच गोष्टी तुझ्या ह्याच्याप्रमाणे सगळ्या व्यवस्थित करून दिल्या, सगळं काही झालं, आम्ही कुठे काही चुकलो का? नाही काका, तुम्ही कुठेही चुकला नाहीत, काही नाही, सगळं इतकं छान मिळालंच त्यामुळेच मी आहे. पण मी अनाथाश्रमात वाढलो ही मला माझी खून पुसायची आहे, मला कुठेही सांगायचं नाही. हे तसं त्याला वाटलं. पण तुम्हाला माहिती आहे का, मी पण अनाथाश्रमात लहानाचा मोठा झालो आहे. मुंबईच्या चिल्ड्रन्स एड सोसायटीमध्ये मी फुटपाथवर भिक्षा मागायचो. 3-4 वर्ष भिक्षा मागत असताना ज्या ग्रस्तांनी उचलून मला अनाथाश्रमात टाकलं, तिथं माझं करिअर झालं आहे. आणि मी प्रत्येक माझ्या मुलाखतीमध्ये हे सांगतो की मी अनाथाश्रमात वाढलेला मुलगा आहे. मी प्राऊड फील करतो माझ्या संस्थेबद्दल, चिल्ड्रन्स एड सोसायटीबद्दल. पण त्या पोराला तसं वाटलं की नाही, मला ती अनाथाश्रमाची ओळख नको आहे, ते त्याचं मत झालं. पण दुसरी गोष्ट
की अं, आम्ही संस्थाचालकांनी, मला दुःख व्हायचं अगोदर एखाद्या मुलाने जर का ओळख नाही दाखवली किंवा आला नाही संस्थेत मोठा झाल्यानंतर, तर सुरुवातीला खूप दुःख व्हायचं. पण नंतर नंतर काही चांगल्या विचारवंतांकडून जे काही मला मार्गदर्शन मिळालं, तेव्हा मी माझ्या मनाची अशी तयारी करून घेतली की आपलं कर्तव्य जे आहे ते तुम्ही पार पाडायचं. आपलं कर्तव्य काय, त्या मुलाला आधार देणे, चांगलं शिक्षण, खाऊ पिऊ घालणे आणि त्याला एक चांगला नागरिक म्हणून समाजात सोडणे. त्यानंतर त्यांनी ओळख दिलीच पाहिजे किंवा तुमच्याशी रिलेशन ठेवलं पाहिजे, हा आमचा स्वार्थ होईल. तो स्वार्थ ठेवायचाच नाही. त्याही उपर अनेक लोक विचारतात, का हो ती मुलं संपर्क, म्हणजे जसं आता तुम्ही विचार मला, काही सोडून गेलेली मुलं तुमच्या संपर्कात असतात का? तर मी म्हटलं 30% नाही. तर नाही म्हणण्याच्या याच्यामध्ये पण की ही जी मुलं की ज्यांना संपर्कच ठेवायचा नाही, की जे फोन पण करत नाही, कोणी संस्थेला कधी विचारत नाही, याचाच अर्थ आपण आपल्या कामामध्ये पूर्णपणे 100% यशस्वी झालो. म्हणजे का असं मी म्हणतो, कारण जर त्या मुलाला जर आता संस्थेची किंवा आमच्या मार्गदर्शनाची गरज लागत नसेल, तो कितपत तो त्याच्या पायावर उभा असेल ना स्ट्रॉंगली. त्याला आपली गरज नाही, संस्थेची गरज नाही किंवा आमच्या मार्गदर्शनाची गरज नाही आहे, म्हणजे तो त्याच्या पायावर सक्षमपणे उभा आहे, त्याचं उदाहरण आहे. हे आम्ही असं समजायला पाहिजे, समजून त्याचा आनंद, हा त्याचा आनंद आपण घ्यायचा. बरं का? बरोबर आहे विजय. आपण सेवा जेव्हा देतो ते अपेक्षेशिवाय असते, पण प्रत्यक्षात ते आचरणात आणणं, अपेक्षा न ठेवणं, हे अतिशय कठीण काम आहे. मी पाहतोय की या संस्थेद्वारे आणि तू हे सगळे फार म्हणजे कमालीने हे करत आहात, आनंद मानतात सेवा दिल्यानंतर, त्याच्या पलीकडे पाहत नाही. त्यांचं कल्याण झालंय मुलांचा, हा आनंद आहे, त्याचं समाधान आहे. संस्था चालवताना जसं आमच्या कंपन्यांमध्ये असतं की बाहेरून कंपनी खूप छान चालली असं दिसत असतं, आत काही चॅलेंजेस असतात की जे बाहेरून लोकांना दिसत नाही. तसंच आपल्या घरच्या बाबतीत सुद्धा असणार आहे. स्वाभाविक आहे की बाहेरून संस्था काम करतात, अफाटच काम आहे, ते सगळेजण पाहतात, पण तरी पण काम करत असताना अनंत अडचणींचा सामना करावा लागतो. अशा काय अडचणी होत्या किंवा अनुभव? सगळ्यात अगोदर म्हणजे मी असं म्हणणार नाही की हे आर्थिकदृष्ट्या चॅलेंज जे आहे हे सगळ्यात मोठं चॅलेंज असतं. कारण मी मगाशी पण बोललो की शासनाची कुठलीही मदत न घेता समाजाच्या भरोशावर जर हे काम चालवायचं असेल तर अनेक प्रकारचं असं हे आर्थिक चॅलेंज जे असतात ना, हे सगळ्यात मोठे चॅलेंज आहे. पण ते जसं म्हटलं की समाजाचा विश्वास संपादन केल्यानंतर समाजाच्या पुढे तुम्ही जेव्हा हात पसरता तेव्हा तुमच्या त्या अपेक्षा काही अंशी पूर्णही होतात. पण त्यासाठी संचालक मंडळींनी ॲक्टिव्ह असावं लागतं. खुर्चीवर बसून ही कामं होत नाही. हे एक असं सेक्टर आहे NGOचं की इथल्या चालक मंडळींना म्हणजे खुर्चीत बसून यांनी काम करू नये. म्हणजे समाजापर्यंत जाणे, आपले प्रकल्प समजावून सांगणे, आपल्या गरजा त्यांच्या पुढे मांडणे आणि त्या त्या प्रकारात निधी मिळवणे, हे अविरत चालू असणारं एक हे आहे, चॅलेंज आहे. कारण एवढा प्रचंड खर्च असतो दर महिन्याचा हा, तर तो चालवण्यासाठी आणि व्यवस्थित चालवण्यासाठी, जसं मी म्हणतो ना की आज 25 वर्षात आमची 5 तारीख पगाराची पण चुकलेली नाही. हा गिनीज बुक रेकॉर्ड आहे असं म्हटलं तरी चालेल. आजपर्यंत नाही. 25 वर्षामध्ये 5ला रविवार असेल तर शनिवारी पगार होतील, पण 6 तारीख माझ्या कर्मचाऱ्यांनी आजपर्यंत बघितलेली नाही. म्हणजे असंच नुसतं आर्थिकबद्दल सांगितलं की मग तो जो असतो की त्यावेळेस जर का तुमचं शॉर्टफॉल असेल आणि ते जर का तुम्हाला कम्प्लीट करायचं असेल आणि तारीख जवळ आली असेल तर त्यावेळेस तुम्हाला त्याचं तो चॅलेंज स्वीकारून तुम्हाला समाजापुढे जावं लागतं हात पसरायला. आणि त्यात काही, मी आता गमतीनं म्हणतो की मी लहानपणी फुटपाथवर भिक्षा मागायचो, आता संस्थेसाठी भिक्षा मागतो. मला चांगलं जमतं भिक्षा मागणं. याचं कारण की मी मागतो ते स्वतःसाठी आता मागत नाही, मी समाजाच्या कामासाठी मागतो. त्या कारणामुळे आणि मागताना अजून एक आहे, भरपूर का मिळते, कारण मी मागताना खूप कमी मागतो. जेव्हा तुम्ही 1 रुपया मागायला जाता तेव्हा 10 रुपये तुमच्या पदरात पडतात, ते लक्षात घ्या. ही स्टाईल आहे आमच्या लोकांची मागणी की कमी मागा. कमी मागितलं लोक म्हणतात की अरे हा 10 रुपये मागतो, याच्या पदरी 20 रुपये तरी दिले पाहिजे आपण कमीत कमी. त्यामुळे छान व्यवस्थित मिळतं. आणि नुसतं हे आर्थिक चॅलेंजच्या बद्दल, तर बाकीचेही चॅलेंजेस इतके असतात ना काम करत असताना
की प्रत्येकच या ठिकाणचा काम करणारा कर्मचारी तुमच्या अपेक्षेप्रमाणे काम करेल किंवा रिझल्ट देईल असंही कधी कधी होत नाही. आणि त्याला काही गोष्टीला टाईम लिमिट पण असते की त्या टाईम लिमिटच्या आत ते काम व्हायला पाहिजे. बरोबर. हे असंख्य एक नाही, मी कितीतरी तुम्हाला सांगेल ही चॅलेंजेस आहेत. म्हणून त्यासाठी ना संचालक मंडळी आणि प्रत्यक्ष फील्डवर काम करणारा म्हणजे संस्थांमध्ये काम करणारा वर्ग यांचं दर महिन्याला किमान महिन्यातून 2दा तरी एकत्रीकरण होणं खूप गरजेचं असतं. आणि त्यात दोन्ही गोष्टी, चांगलं काम करणाऱ्याच्या पाठीवर हात आणि चुकीचं काम करणाऱ्या माणसांना समज, ह्या दोन्ही गोष्टींची त्याच्यात गरज असते. ती बरोबर. त्याची त्याला जाणीव करून देणे. तर ह्या याच्यातून मग कसं होतं की जे येणारे चॅलेंजेस आहेत ते कमी होत जातात. थोडेसे चॅलेंजेस नसतात अशाला भाग नाही. रोज दैनंदिन याच्यात रोज चॅलेंजेस काही ना काही. कधी कधी अकस्मात असं एखादं चॅलेंज येतं ना की आपल्याला कल्पना पण नव्हती की अरे आज हा प्रसंग आपल्या डोळ्यापुढे उभं राहिलं म्हणून. मग त्याला फेस करण्याची पण तुमच्यातली शारीरिक क्षमता तुमची तशी असली पाहिजे. आणि मेडिकल फील्डमध्ये आत्ता आम्ही काम करतो, तुम्ही आता बाहेर सगळं बघत असाल, कुठला रुग्ण कधी अत्यवस्थ होईल, काय होईल, किंवा अचानक ब्लड लागणार असेल, काय खूप काही प्रकारच्या गोष्टी आहेत. ते जाऊ द्या. वृद्ध, आमच्याकडे वृद्धाश्रम आहे. एखादे वृद्ध सिरियस होतात कधी कधी, किंवा रात्री बेरात्री त्यांचा मृत्यू होतो, त्यावेळेस काय करायला पाहिजे, त्यावेळेचं तुमचं मॅनेजमेंट काय असेल, ह्या सगळ्या गोष्टी आलेल्या त्यावेळेचं ते चॅलेंज ते स्वीकारण्यासाठी, तुमची मानसिकता तयार करण्यासाठी हा संस्था चालकां म्हणजे जी मंडळी, संचालक मंडळी म्हणा किंवा काय वरिष्ठ मंडळी, यांचं आणि यांचा सुसंवाद असणं खूप गरजेचं असतं. म्हणजे हे चॅलेंजेस पण खूप हलके वाटतात नंतर, म्हणजे त्यांना काम करायला हे होतात, सोपे जातात. बरोबर. फिलॅन्थ्रॉपी करणे म्हणजे फक्त चेक देणे असं आहे का? का संस्था चालवताना NGO लोकांचा वेळ, हात, शक्ती अशा गोष्टींची गरज असते? काय घडतंय असं वाटतंय आता? समाजाच्या दृष्टिकोनातून आर्थिक मदत किंवा कुठल्याही प्रकारची मदत करणं, आज तुम्ही चेक दिला, कोणी धान्य दिलं, त्यातून त्यांना समाधान मिळेल की या संस्थेला मी मदत केली. पण संस्थांच्या गरजा याच्या पलीकडे पण वेगळ्या असतात, ज्याला आपण व्हॉलेंटिअरिंग म्हणतो. आणि सामाजिक संस्थांनी जर समाजातील विचारवंतांचा, आपल्या गरजांना पूरक अशा व्यक्तींचा जर आपण सहभाग आपल्या संस्थांमध्ये करून घेतला, तर काम करणं किती सोपं जातं त्याचं आपलं घर उत्तम उदाहरण आहे. बरेचदा असं होतं की कशाला इन्व्हॉल्व करून घ्यायचं, उगाच कुठेतरी नाक खुपसतील. ते आपल्या हाती असतं, कुठे नाक खुपसू द्यायचं नाही खुपसू द्यायचं. पण जोपर्यंत तुम्ही लोकसहभागातून काम करायला तयार होत नाही, तोपर्यंत कामाचं स्वरूप तुमचं इतकं पॉलिश्ड आणि पर्टिक्युलर ज्याला म्हणतो ना, ते होत नाही. त्यातले खूप उदाहरण आहेत. जसं की फिरते दवाखाने जे आमचे जातात, त्याच्यावर स्वयंसेवक मंडळी 8-8 दिवसाच्या काही ड्युटीज असतात त्यांच्या. मग काही सिनियर सिटीजन्स असतात, काही कॉलेजची मुलं असतात, काही NSSची मुलं असतात. मग ही मंडळी जेव्हा त्या गावांमध्ये जाऊन किंवा त्या आमच्या प्रकल्पाशी जोडून घेतात, तेव्हा यांना खरं जीवन कळतं की आपण एक जे जीवन जगतो ते किती लॅव्हिश आहे. आपल्या आई बाबा, आपलं घर, आपले मित्र, कधीही अडचण आली तर दवाखाने, फॅसिलिटीज सगळं. आणि आपण ज्या दुर्गम भागात आत्ता आपल्या घरच्या गाडीसोबत गेलो होतो, तिथं तर काहीच नाही आहे. गावांमध्ये वीज नाही, गावांमध्ये दुकानं नाहीत, औषधीची दुकान नाही, डॉक्टर्स नाहीत. हे लोक काय करत असतील हे प्रश्न मुलांच्या डोक्यात यायला लागतात, व्हॉलेंटिअरच्या डोक्यात यायला लागतात. मग अजून शेवटचं एक वाक्य फक्त मी सांगतो, ह्याच तुम्ही विचारलेल्या प्रश्नावर जे अगदी समर्पक ठरलेला, की एक असं कोणी कोंबडी आधी की अंडा आधी असं एक लोक विचारायचे, अजूनही विचारतो. तर त्याचं उत्तर ह्या ह्याच्यामध्ये आहे की चांगल्या विचारांची माणसं जोडल्या गेलीत ना, तर तुम्हाला जे तुमच्या गरजा आहेत संस्थांच्या, त्या तुम्हाला जाऊन मांडण्यापेक्षा ही जी येणारी व्हॉलेंटिअर्स मंडळी आहे ना, हे तुमच्या कामात सहभाग जेव्हा घेतात, तिथले प्रश्न बघतात, अडचणी बघतात, ते मग जाऊन सांगतात बाहेर, अरे आम्ही या प्रकल्पासोबत काम करतोय बरं का, आम्ही पाहिलंय, इथे याची गरज आहे बरं का, त्या गावामध्ये
ही गाडी जाते ना तिथं आम्हाला औषधं द्यायची असतात. तुमच्याकडे घरी काही कट केलेली शिल्लक राहिली औषधं आहेत का? ती द्या. एक्सपायरी डेट वगैरे बघून आम्ही ती त्यांना नेऊन देऊ. छोटे छोटे हे. बरोबर. किंवा काही मंडळी सांगतात आमच्याकडे येणारी व्हॉलंटियर्स मंडळी, काका काही रद्दी आम्ही गोळा केली तर चालेल का? मग त्यांना रद्दी कशी झाली त्याचे आपण पाकिट तयार करून औषध टाकून देता येईल त्यांना. हो. साध्या साध्या गोष्टी असतात. अगदी. पण जर मी हा लोकसहभाग घेतला नसता, व्हॉलंटियर्स मंडळी याच्यात घेतले नसते, तर ह्या गोष्टी ज्या आमच्याही कधी कधी डोक्यात येत नाही, बरोबर आहे. ह्या गोष्टी ही मंडळी छान हे करतात. बरोबर. ह्या पॉईंटला मला हे विचारायचं आहे की इथं ज्या काही सोयी आहेत, हॉस्पिटल आहे किंवा जसं आत्ता उल्लेख केला की फिरता दवाखाना आहे, हो. ॲम्ब्युलन्सेस आहेत, 5 सेवा आहेत एकूण. हो. तर त्याबद्दल थोडक्यात काय सांगतो. सगळ्यात अगोदर तुम्हाला सांगितलं की पहिली आपली रुग्णवाहिका सुरू झाली, ना नफा ना तोटा या तत्वावर. त्याच्यानंतर दुसरा प्रकल्प सुरू झाला वारजामध्ये, तो अनाथ मुलांचा. आणि तो 5-6 वर्ष झाल्यानंतर असं लक्षात जागा कमी पडते आणि काही घटना, प्रत्येक एक सेक्शन सुरू व्हायला एक घटना कारणीभूत झालेली आहे. ते सांगत बसलो तर वाटतं याचा खूप विस्तार होईल. खरं सांगायला काही हरकत नाही, म्हणजे हरकत नाही. हां, म्हणजे आता मी सांगितलं की माझं अनाथाश्रमातलं लहानपण जे आयुष्य होतं. आणि मुलाचा मृत्यू, त्यातून आपलं घर जन्माला आलं आणि वैभवच्या शेवटच्या क्षणाला 3 तास उशिरा मी गेल्यानंतर त्याच्या बॉडीतून सगळं म्हणजे रक्ताचं पाणी झालेलं होतं, नाकातून तोंडातून रक्ताचा स्त्राव चालू होता. तो पुसणं चालू होतं 3 तास उशिरा रुग्णवाहिका आली. त्यामुळे त्या वेळेस लक्षात आलं की आपण रुग्णवाहिका घेतली पाहिजे इकडच्या एरियासाठी. ते कारणीभूत झालं रुग्णवाहिकेसाठी. इथल्या लोकांना कुठल्याही प्रकारे असं दुःख नको आहे म्हणून. त्या अनुभवातून गेल्यानंतर नंतर काय झालं की म्हणजे अनाथाश्रम झालं, आमचं रुग्णवाहिका झाली. मग इकडे आम्ही जागा डोंजाला जेव्हा घेतली तर तेव्हा मुलांचंच करायचं होतं. खरं वृद्धाश्रमाचा आमचा विचारही नव्हता. पण एक गृहस्थ एका आजोबांना घेऊन आले आणि त्याने सांगितलं, फळणीकर या आजोबांना तुमच्या अनाथाश्रमात ठेवायला का? हो म्हटलं, आमचं वृद्धाश्रम नाही आहे, वृद्धांसाठी आमचं काम नाही आहे. ते म्हटलं, काय आहे फळणीकर? यांनी आयुष्यभर स्वयंसेवक म्हणून एका सामाजिक संघटनेचं काम केलं आहे आणि यांना कुणी लग्न नाही केलं आहे आणि यांना आता सांभाळणार कुणी नाही. यांनी आयुष्यभर सेवा केली लोकांची. यांच्याकडे जी पुंजी होती नोकरीत मिळाली ती त्या संस्थानं दिली, पण यांचं करणारं कोणी नाही. आता त्यांना ठेवायचं कुठं, हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. म्हटलं ठीक आहे, मग असं करतो मी, यांना आपण एका माझ्या ओळखीचे ग्रस्त त्या वृद्धाश्रमात ठेवूया आपण त्यांना. आणि त्याच दिवशी त्यांना ते दोघं आणि आम्ही त्या आजोबांना घेऊन एका वृद्धाश्रमात गेलो. त्यांना प्रवेश दिला, त्यांनी सगळं सांगितलं कशाचे. आणि ते लिपिक म्हणून किंवा काहीतरी त्या संस्थेला ते कारकून म्हणून काम करून मदत करायची त्यांची इच्छा होती. ॲडमिशन झाली, मी परत आलो. 3ऱ्या दिवशी त्या तिथल्या व्यवस्थापिकेचा मला फोन आला, फळणीकर काका लगेच निघा, त्या आजोबांनी आत्महत्या केली आणि तुमच्या नावाने चिठ्ठी लिहून ठेवली आहे. तर मी त्या ठिकाणी गेलो, बघितलं तर हाताने ब्लेड मारून घेतली होती त्यांनी. कुठून त्यांनी ब्लेड मिळवली होती देवजाने. आणि पोलीस पण त्या ठिकाणी आलेले होते सगळं काही. आणि त्या चिठ्ठीत असं लिहिलं होतं की आपल्या समाजाचं हे दुर्दैव आहे की जो व्यक्ती आपलं आयुष्य समाजाला वाहून देतो की समाजाला माझ्या ज्ञानाचा काही उपयोग वगैरे, त्याच्यासाठी शेवटच्या क्षणी राहायला कुठे निवारा नाही किंवा त्याचं देखभाल करणारं कुणी नाही. आणि हे असं होऊ नये आपल्या भारतात. तुम्हाला काही याविषयी करता आलं तर निश्चित प्रयत्न करा, माझी तुम्हाला आशीर्वाद आहेत. अशी ती चिठ्ठी माझ्याकडे अजून जपून ठेवलेली आहे. आणि तेव्हा लक्षात आलं की नाही, निराधार ज्यांच्या खिशात पैसा नाही अशा लोकांसाठी, वृद्ध लोकांसाठी वृद्धाश्रम तर खूप निघत आहेत, अगदी पैसे घेऊन डिपॉझिट ठेवून. आजकाल तर त्याच्याही आपल्याकडे 5 स्टार वृद्धाश्रम पण निघतात. तर अशांसाठी आपल्याला काम सुरू करायचं आहे. आणि म्हणून मग आमचं आपलं घर हे वृद्ध निवास सुरू झालं. 4था प्रकल्प आमचा हॉस्पिटलचा. हे जेव्हा बांधकाम चालली होती आमची त्यावेळेस ही कातकरी लोक, काही शेतमजूर लोक, कारण काय तर पावसाळा झाला की भात लावणीची वगैरे कामं असतात, त्याच्यानंतर 8 महिने कामच नसते. मग हे बांधकाम ठेकेदाराच्या हाताखाली जातात ही लोक बांधकामाला, दगड माती किंवा माल सिमेंट द्यायला वगैरे, असं उचलून द्यायला, विटा उचलून द्यायला. मग ही मंडळी इथे काम करत असताना मी पण 1.5 वर्ष इथेच होते या प्रकल्पावर बांधकामाच्या वेळेस.
तेव्हा लक्षात आलं यांची मुलं पण यांच्या सोबतीला इथे आहेत. त्यांची पोटं गरोदरबाईंसारखी सुजलेली आहेत, हाताच्या काड्या झालेल्या आहेत. बरं, हे जे कामगार लोक यांना जखमा झाली त्याच्यावर मलमपट्टी काही नाही. त्यांना विचारले, तुम्ही याच्यावर उपचार का करत नाही? त्यामुळे साहेब तुम्हाला माहिती आहे आम्हाला किती 150 रुपये वगैरे मिळणार, आणि त्यातून आम्ही काय करतो, आमच्या संध्याकाळी पीठ मीठ आणायचं काही, आणि पहिली गोष्ट, दुसरी गोष्ट हे पण नाही आहे, सुविधा पण नाही आहे इकडे, जाणार कुठं? म्हणजे एक तर रोजची गुजरण करणे ती एक चिंता, आणि दुसरी गोष्ट कुठे हॉस्पिटल्स जवळपास चांगली नाहीत किंवा काय, त्या पण त्याचा अभाव. मग माझ्या असं लक्षात आलं की अरे यांच्यासाठी आपण एखादं क्लिनिक म्हणण्यापेक्षा एक आठवड्यातून एक दिवस आपला कोणी डॉक्टर मित्र येईल आणि असे जे कोणी आसपासची लोक असतील त्यांना तपासेल, औषध इंजेक्शन देईल, जाईल. 8 दिवसातून एकदा फक्त आठवड्यातून, असा विचार होता. आणि तसं काम सुरू केलं अशा लोकांसाठी. ते काम आज एका सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलपर्यंत जाईल याचा मागे वळून पाहताना माझाही विश्वास बसत नाही. पण हे घडलं मात्र, म्हणजे त्या घटनेतून हे हॉस्पिटल उभं राहिलं. बरं, हे केलं. राहिला आता फिरतं दवाखाना, त्याच्या मागे स्टोरी आहेच. परत हे सगळं सुरू केल्यानंतर आसपासच्या गावातली लोक येत नव्हती, त्याचा शोध सुरू झाला परत. मी काही शांत बसणारा माणूस नाही. काय येत नाही लोक? आसपासचीच येतात. इथे एवढी गावं आहेत, ती लोक काय येत नाही? मग त्या गावात जाणे, तिथल्या लोकांशी संपर्क करणे, बोलणे, त्यात लक्षात आलं की साधनं नाही यायची. ती एक गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, वृद्ध लोक आहेत काहीशी वयस्कर की जे चालू शकत नाही एवढ्या लांब, किंवा त्यांच्याकडे व्हेकल्स नाही. यांची मुलं शहरात असतात, नातवंड, मुलं, सुना, आणि हे ते गाव सोडायला तयार नसतात. मग ही अशी असंख्य वृद्ध मंडळी गावागावात इकडच्या, यांच्यासाठी हे काही जाऊ शकत नाहीत. मग आपण त्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. म्हणून मग हे सांगितलं की आपण एखादी गाडी घेऊन फिरता दवाखाना करूया का? मग 14 वर्षापूर्वी हा फिरता दवाखाना जो सुरू केला, आज 16 गावांमध्ये सर्व्हिस त्याची निःशुल्क सुरू आहे, औषधांसहित. ते झालं. रोज जाते ही गाडी? रोज जाते. त्याच्यावर काम करणारा स्टाफ. मी सकाळी आलो तेव्हा गाडी निघालेली. हो, अगदी बरोबर, मी बघितलीच होतं. हो. आणि त्याच्यानंतर एक शेवटचा प्रकल्प आम्ही एक मोठा, की जो अभिमानास्पद आहे आमच्यासाठी, इंडियाज फर्स्ट हायटेक मोबाईल क्लिनिक ऑन व्हील. भारतातली पहिली गाडी अशी आहे की जी आमच्या हॉस्पिटलला आहे, की ज्या गाडीमध्ये, भारतात गाड्या आहेत वैद्यकीय तपासणी करण्याच्या, पण एकच विषय घेऊन काम करणारे आहेत. माझ्या ह्या गाडीमध्ये 6 प्रकारच्या टेस्ट होतात. डेंटल, ऑफ्थॅल्मिक, ब्रेस्ट कॅन्सर, ब्लड रिलेटिव्ह म्हणजे ब्लड चेकिंग, त्याच्यानंतर याचे दातांचे एक्सरे वगैरे हे काढायचे असतील तर, आणि जनरल चेकअप, अशा 6 प्रकारच्या टेस्ट. तसंच ही गाडी ज्या म्हणजे जनरेटरवर पण चालते, विजेवरही चालते, म्हणजे त्या ठिकाणी गेल्यानंतर, कारण याची यंत्रसामग्री जी असते ती सगळी विजेवर किंवा जनरेटरवर चालणार. बरं, दुसरी गोष्ट, जो जाणारा स्टाफ आहे या गाडीवरचा, अशा रिमोट गावात गेल्यानंतर तिथे टॉयलेट्स नसतात वगैरे. ह्या गाडीमध्ये खास नेदरलँडहून मागवलेलं जे विमानात टॉयलेट असतं ना, ते टॉयलेट या गाडीमध्ये. हे सगळं अत्याधुनिक अशी ही गाडी तुम्हाला खाली पाहायला मिळेल आता. तर तो एक आमचा प्रकल्प आम्ही सुरू केला. T-System ही जर्मनीची जी कंपनी आहे, भारतात त्यांचं कार्यालय, CSR निधीमधून ही 2 कोटी रुपयाचा प्रकल्प या गाडीचा, अत्याधुनिक यंत्रसामग्री असलेला त्याच्यामध्ये, हा सुरू आम्ही 3 वर्षापूर्वी केला. याचा 2 प्रकार आहे. आता तुमचा कॉर्पोरेट याच्यामध्ये तुम्ही म्हटलं की तुमचा हा पॉडकास्ट येतो, तर काही डॉक्टर्स मंडळी पण बघत असतील, त्यांच्यासाठी विशेष सांगणं आहे माझं की बरीचशी डॉक्टर मंडळी ज्या ठिकाणी प्रॅक्टिस करतात त्यांचं क्लिनिक असतं, पण क्लिनिकमध्ये एवढ्या सोयी नसतात. डेंटलची नसते, डोळ्यांच्या तपासण्या नसतात, किंवा सर्व्हायकल कॅन्सर, ब्रेस्ट कॅन्सर याच्या बेसिक टेस्टिंग जे असतात त्याची यंत्रसामग्री नसते. मग आजकाल काय व्हायला लागलं, ही डॉक्टर मंडळी त्यांच्या एरियामध्ये शिबिर आयोजित करतात आणि आमची गाडी बोलवतात तिथे, आणि तिथे तेवढ्या पेशंट्सची आम्ही तपासण्या करून देतो त्या लोकांना. म्हणजे ह्या डॉक्टर लोकांसाठी पण सुविधा निर्माण झाली, आणि आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी जातो तिथे पण आमचे चालूच आहेत कॅम्प्स. पण अशा प्रकारची ह्या गाडीचा इतका मल्टीपर्पज उपयोग होतो. विशेषतः डॉक्टर लोकांना याचा खूप फायदा झाला की अशी ही गाडी आमच्याकडे बोलवली पाहिजे. यात आता चढावड पण निर्माण झाली. खूप युनिक मॉडेल काढले. हो, याचं पेटंट केले का? हो, पेटंट केलंय. केलंय ना? हो, केलंय. सहज विचारलं, केलं ना पेटंट? हो, कारण याची कुठे कॉपी करू नये ना, कॉपी करावी.
खरं प्रकल्प करावेत, बरोबर पण आरोग्यम या नावाची कॉपी करू नये. करेक्ट. मध्यंतरी आपली एक दिवशी भेट झाली होती आणि बोलण्याच्या ओघामध्ये मला तू म्हणालास की आता माझी रिप्लेसमेंट शोधायची आहे. तर मी म्हटलं का व्हा. तर त्याच वेळी आपलं काय खूप डिटेल बोलणं नाही झालं. बरोबर. काय त्याच्या मागचा विचार आणि मला असंही विचारायचं त्याच्यामध्ये की माझा कॉर्पोरेटमधला अनुभव असा सांगतो की कॉर्पोरेटमध्ये प्रोसेसेस असतात, हो. सिस्टम्स असतात, मॅनपॉवर असते, वेळ असतो, बरोबर. सगळं असतं. मग तिकडे माणूस आयडेंटिफाय केला, त्याला हँड होल्डिंग, मग त्याला गाईड करणे, मग हँडओव्हर करणे, मग जो पुढे जाणारा माणूस आहे बाहेर पडणार तो बाहेर पडू शकतो. असं बरोबर. तिकडे होतं, ऑर्गनाइज्ड होतं. हो. इथं जिथं सगळ्या गोष्टी व्हॅल्यू सिस्टीमवर आधारित आहेत, हो. तिथं हे कसं कसं घडवून आणणार NGOमध्ये? काय विचार आहे त्याच्या मागचा? सहज शक्य आहे. हां हां. तुमच्या दृष्टीकोनातून कठीण वाटत असेल, पण मला वाटतं हे सहज शक्य आहे. त्यासाठी तुमचे डोळे कान तयार असले पाहिजे. आपल्यासोबत काम करणारे सहकारी, मग ते विश्वस्त असू देत किंवा तुमचे इथले डॉक्टर्स मंडळी असतील, तुमची मुलं असतील संस्थेतून वाढलेली मोठी होत असलेली, त्यांच्यातली मूल्य, काम करण्याची पद्धत, त्यांची क्षमता, ह्या गोष्टी जर तुम्हाला पारखता आल्या आणि तो तेवढा तुम्हाला विश्वासू वाटत असेल, तुमचा विश्वास त्याच्यावर, त्याचाही विश्वास तुमच्यावर तेवढा असेल, किंवा तुम्हाला तो एक, मी असं आदर्श वगैरे असं म्हणत नाही की मला आदर्श समजणारा, पण त्याला वाटलं की नाही या माणसासारखं आपल्याला, किंवा या असं व्हावं आपण, मला किंवा असं आयुष्यात मला असं काहीतरी तुमच्यासारखं करायचं आहे, बस घेऊन जायचं पुढे. हां, हे आयडेंटिफाय करता आलं पाहिजे. ही एक गोष्ट. आणि दुसरी गोष्ट अशी, मीच का म्हणून माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत अध्यक्षपदाच्या खुर्चीचा हे असलो पाहिजे, वारसदार असलो पाहिजे. सामाजिक कामांमध्ये वारसदार ही संकल्पना मला वाटते नसावी. मी योग्य वेळी निवृत्त जर का झालो या ठिकाणाहून, तो मनुष्य आयडेंटिफाय करून त्याच्या हाती जर सूत्रे सोपवली आपण, तर मला वाटतं हीच परंपरा पुढे, कारण शेवटी कधीतरी तो पण, ज्याला मी नेमलं तो पण कधीतरी वृद्ध होणार आहे, त्याचंही वय होणार आहे. मग ही जी मूल्य आहेत किंवा काय म्हणूया की क्षमता, हां, तर ह्या जोपासून संधी देणे, तसा लायक व्यक्ती शोधणे, आणि आपण त्या याच्यातून पण लगेच मुक्त झालं म्हणजे काय आता मला काही संबंधच नाही त्याचा वगैरे असं नाही. आपण बाहेर राहून फक्त लक्ष व्यवस्थित चाललंय की नाही, तो काय करतो, त्याला फक्त बाहेरून मार्गदर्शन करते की हे असं शपथ कर, तो सक्षम झाला की तो दुसऱ्याला बी सक्षम करेल, तयार करेल. आणि खरंच योग्य वेळी निवृत्त होणं स्वतःहून हे सामाजिक संस्थांमध्ये खूप गरजेचं आहे सर. बरोबर आहे. ती एक प्रकारची जबाबदारीच आहे. हो, की आपली जबाबदारी पुढच्यावर जबाबदारीने देणे, असं मी. बरोबर आहे, बरोबर आहे. पण तो वारसा नसावा. बरोबर आहे, बरोबर आहे. विजय, मला एक गोष्ट नक्की माहिती आहे की एक तुझ्या मनामध्ये एक सल आहे इथं, की इतकं अप्रतिम हॉस्पिटल उभं केलेलं आहे. कुठल्याही म्हणजे खाजगी हॉस्पिटलबद्दल मला काही म्हणायचं नाही आहे, पण कुठल्याही खाजगी हॉस्पिटलला कुठेही कमी पडणार नाही. कदाचित 2 बोटं अधिकच चांगलं आहे. इतकं अप्रतिम हॉस्पिटल हे उभं केलेलं आहे. पहिलं होतं ते रिनोव्हेट करून 2022मध्ये नवीन केलंय, एक्सपांड केलंय, त्याच्यात सगळे सेक्शन्स आहेत. एवढं नितीन गडकरी केंद्रीय मंत्री त्याच्या उद्घाटनासाठी आले होते. हा सगळा सेटअप असताना जो सल मनात आहे, याचा लोक अजून तितका वापर करत नाहीत. काही कारण असेल त्याला, म्हणजे पण काय, म्हणजे हे कसं करायला पाहिजे? एवढं उभं केल्यानंतर लोकांनी वापरायला पाहिजे. ते काय म्हणणं याचं? कसं असतं ना की आपल्या समाजामध्ये काही अशा भावना म्हणा किंवा समजूत आहे की ज्याच्याविषयी खूप ढिंडोरा पेटला जातो, म्हणजे त्याला म्हणतात टिमकी वाजवली जाते किंवा जाहिराती केल्या जातात, तर अशाकडे लोकांचा जास्त कल असतो. पण आमचं कामच असं आहे की शांत चित्ताने काम करत राहणे, तुमच्या कामाची प्रसिद्धी तुमच्या इथे येणारा जो लाभार्थी आहे त्याच्या माध्यमातूनच पसरली पाहिजे. स्लो होईल, हळू होईल त्याची प्रसिद्धी, पण त्याने घेतलेला अनुभव, त्या ऐकीव अनुभव याच्यापेक्षा त्याने घेतलेला अनुभव तो जेव्हा 4 लोकांना जाऊन सांगेल. मग अशी बोलताना मी तुम्हाला सांगितलं की माझ्याकडे दौंड, यवत, जेऊर, नवी मुंबई, नागपूर, लातूर, बीड इथनं पेशंट्स येतात.
आता यांना त्यांच्या नातेवाईकांनी सांगितलं असेल की इतकी चांगली सर्व्हिस मी घेतली, अरे तुला काही गळ्यातलं गहाण टाकावं लागणार नाही, काही नाही, चांगली सर्व्हिस आहे. पण हे काम पोचायला वेळ लागेल. त्याच्यामुळं आत्ता याचा वापर क्षमतेच्या असं म्हणजे की 100% म्हणण्यापेक्षा 70% वापरायचा होतोय, 29% होतो. मग याची आम्हाला सल नक्कीच आहे, पण त्याची खंत नाही. खंत याच्यासाठी नाही, सल याच्यासाठी की याचा रुग्ण आहेत, रुग्णांपर्यंत ही बातमी पोहोचण्याची सल आहे. आणि खंत या गोष्टीची आहे की इतकं सगळं चांगलं असून सुद्धा कमी किमतीमध्ये, माफक दरामध्ये सगळे आपण याचं हे देतो. असं असताना सुद्धा बाहेर ज्या घटना घडतायत, मग त्यात एखादा दुर्दैवी मृत्यू असेल किंवा काही चुकीच्या उपचारामुळे किंवा कशा याच्यामुळे समजा त्याचा हे होत असेल, मग त्याच्यापर्यंत हे पोहोचलं नाही, हे जेव्हा आपल्याला कळतं त्याची खंत वाटते की अरे हे जर तिथपर्यंत पोहोचलं असतं, त्या व्यक्तीचा जीव नसता गेला किंवा या व्यक्तीचे प्राण वाचले असते, ही एक खंत आहे. पण भविष्यात मी खूप आशावादी माणूस आहे. भविष्यामध्ये निश्चितपणे मी सांगतो तुम्हाला की म्हणतात ना, ससा कासवाच्या शर्यतीप्रमाणे हा प्रकार आहे की गतीने जायचं की विचारपूर्वक पावलं टाकायची. आणि मी आमच्या सहयोगी जे माझ्यासोबत काम करताना सांगतो ठीक आहे, होईल हे, पण तुमची कामावरची निष्ठा आणि तुमचे प्रामाणिक प्रयत्न हे जर आपले सतत जसे आत्ता असं हे जर सतत चालू राहिलेत ना, तर तोही दिवस दूर नाही आहे की तुम्हाला पब्लिसिटी ज्यांची आहे किंवा जे खूप प्रसिद्ध आहे, सगळं काही आहे, पण त्याच्यापेक्षा त्यांच्या बरोबरीने तुम्हाला काम या ठिकाणी करता येईल. आणि आपल्याला काम करायचं, काही पैसे कमवायसाठी तर आपल्याला काम करायचं. धर्मार्थ असं नाव जे बिल्डिंगवर लिहिलं आहे त्या शब्दाला जागायचं आपल्याला. बरोबर. त्या पद्धतीचं काम आपल्याला करता येईल हा मला दृढ विश्वास आहे. उत्तम डॉक्टर्स इथे येतात आणि सगळीच तिथं डिपार्टमेंट्स आहेत. मी आज स्वतः बघितलं, खरं तर मला भरून आलं ते बघितल्यानंतर. मला खरंच म्हणजे आश्चर्यचकित झालो. काही कल्पना होती माझ्या डोक्यामध्ये विजय की काय असेल सेटअप इथला, त्याच्या कितीतरी पुढं आहे तो सेटअप असं मी म्हणेन. माझी योग्यता नाही आहे ते इव्हॅल्युएट करून त्याच्याबद्दल बोलण्याची, एवढी मोठी संस्था उभी आहे. मला माझ्या दर्शकांना नक्की म्हणजे मी विनंती करीन की इथं दर काय त्याबद्दल सांग. लोकांना कळलं पाहिजे की इथं दर किती कमी रिझनेबल आहेत, त्याबद्दलही आपण बोलूया. नक्की. बाहेर जनरली तुम्ही विचारलं म्हणून सांगतो की बाहेर 45,000 रुपयापासून कमीत कमी एका मोतीबिंदूचं ऑपरेशन बाहेर किमान 25च्या खाली तर नाहीच. मग तीच शस्त्रक्रिया, तोच इम्पॉर्टंट लेन्स वगैरे टाकून आमच्याकडे 7,000पासून आम्ही काम करतो. नी रिप्लेसमेंट 1 लाखात आमच्याकडे होते, बाहेर 3.5 लाख, 2.5 ते 3.5 लाख रुपये दर आहे. ब्रेस्ट कॅन्सर सर्जरी आमच्याकडे 15 ते 25च्या दरम्यान होते, बाहेर 50,000 घेतले जातात. इथे रुग्णांना जेवण 10 रुपयात दिलं जातं पेशंटला. जे जेवण डॉक्टर लोक जेवतात तेच जेवण रुग्ण आणि पेशंट त्यांना 10 रुपयात दिलं जातं. डेंटल ट्रीटमेंट, डोळ्यांच्या ट्रीटमेंट किंवा सोनोग्राफी आमच्याकडे 400 रुपयात होते. एक्सरे, डिजिटल एक्सरे हाय क्वालिटीचा, तो 200 रुपयात आम्ही देतो या ठिकाणी. हे जर दर तुम्ही जर का बघितलेत, बरं नुसतं आता हे दर ठीक आहे, पण काही रुग्ण असेही असतात की ज्यांच्याकडे कमी पैसे असतात किंवा एखादा व्यक्ती असा असतो की ज्याच्याकडे 1 रुपयात सुद्धा त्या सर्जरीला भरायसाठी नसतात. अशा वेळेस आमचा ट्रस्ट आणि इतर काही कंपन्या ज्यांचे CSR फंड्स असतात त्यांना आम्ही आवाहन करतो, ते अशा पेशंट्सला मदत करतात. त्यामुळे काही शस्त्रक्रिया ह्या मोफतही होतात, काही शस्त्रक्रिया मोफत होतात, काही अल्पदरात केल्या जातात. आणि जे आता रेग्युलर ज्या होणाऱ्या शस्त्रक्रिया किंवा ट्रीटमेंट असेल ऑलरेडी त्याचे जर का दर बघितले तुम्ही तर बाहेरच्या लोकांना आश्चर्य वाटतं, तोंडात बोटं की एवढ्याचे त्यांचं होतं कसं. मगाशी सांगताना तुम्हाला सांगितलं की हॉस्पिटल सुरू झालं तेव्हापासून ते ह्या 14 वर्षापर्यंत कधीही प्रॉफिटमध्ये हॉस्पिटल नव्हतं. हे कुणीही येऊन आमच्या बॅलन्स शीट्स बघू शकतात. बरं का. पण हे सगळं फंड्स, जसं मगाशी बोललो की फंड्स जमा करून त्याच्यातून हे केलं जात आहे. म्हणून सांगितलं ना मगाशी तुम्हाला की संस्था चालकांनी खुर्चीत बसण्याची कामं करायची नसतात. त्यांनी लोकांच्या दारात गेलं पाहिजे मागायसाठी. गरजा आपल्या आहेत आणि समाजाच्यासाठी गरजेसाठी मागण्यासाठी लाजू पण नाही.
मग अनेक कंपन्यांच्या दारावर, अनेक व्यक्तींच्या दारावर, अनेक ट्रस्टच्या दारांवर आम्ही स्वतःहून आमच्या खुर्च्या सोडून जायला पाहिजे. त्यात लाज वाटता कामा नये ना. आणि हे जोपर्यंत तुम्ही जात नाही तोपर्यंत तुम्हाला मिळणार पण नाही. हे खुर्चीत बसून आम्ही अपेक्षा करू नये लोकांनी यावं ना आम्हाला द्यावं. बरोबर. आम्ही लोकांच्या दारावर जायला पाहिजे. 4 वर्षापूर्वी जेव्हा हॉस्पिटल रिनोव्हेट झालं आणि नितीन गडकरी केंद्रीय मंत्री आले होते उद्घाटनाला, तर त्यावेळी म्हणजे 4 वर्षापूर्वीच्या पासून किती खर्च आला त्याला हॉस्पिटल. आज इफ आय मे आस्क यू, लॉसमध्ये तर हॉस्पिटल आहे हो, तरी हो. अत्यंत उत्तम प्रकारे सुरू आहे. हो हो. शेवटच्या वर्षाचा लॉस किती होता? 38,72,000 रुपये हा लॉस आहे या वर्षातला. मागील वर्षाचा 38,72,000 रुपये लॉस आहे. पहिल्या वर्षी 2 लाख का 3 लाख काहीतरी होतं, समथिंग 3.25 लाखापर्यंत. त्याच्या पुढच्या वर्षी तो 5च्या आसपास गेला. वाढत वाढत 14 वर्षात 38,72,000 रुपये हा लॉस आहे. पण तरीसुद्धा इथल्या सेवेमध्ये कुठे कमतरता असं काही नाही. किंवा क्वालिटीच म्हणजे तो दर्जा तो कमी करणे किंवा भाववाढ करणे असला प्रकार कधी झाला भाववाढ तुमची सगळ्यांची सेवाभावी वृत्ती पाहतात. हो. म्हणजे विजय ॲज ए पर्सन आय नो, तू किंवा सगळं संचालक मंडळ, हो. भाववाढ करणे हे तुमच्या कुठं मनीही नसेल असं मला वाटतं. नाही खरंच इथलं नाही. काम मला बघितल्यानंतर की तुम्हाला मनापासून सांगतो की हा सेक्टर जो आहे आरोग्य विषयक, हा. मला वाटतं अजून सुद्धा सरकार करते त्यांच्या वतीनं जेवढं काही त्यांच्या परिणाम होत असेल, पण सामाजिक ज्या संस्थांचे जे रुग्णालय आहेत बरोबर. त्यांनी तरी ह्या गरिबांसाठी म्हणून, ज्यांच्या खिशात पैसा नाही किंवा जो शेतमजूर आहे, धुनी भांडी करणाऱ्या आपल्या भगिनी असतील, रिक्षावाले असतील किंवा जी काय असे हा जो दुर्बल घटक आहे ना, यांच्या आरोग्य किमान बाकीच्या सेक्टरला जाऊ द्या तुम्ही, ते त्यांच्या घरी एक वेळचं जेवण जेवतील. पण रुग्णसेवेमध्ये तरी ह्या लोकांनी ट्रान्सपरन्सी आणून त्यांना त्यांच्या हक्काची रुग्णसेवा, तो मनुष्य कुठलाही मनुष्य दुर्बल घटकातला हा पैसा वाचून मरता कामा नये. मूलभूत हक्क आहे त्याचे. मूलभूत हक्क आहे त्याचा, तो त्याला मिळाला पाहिजे. बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. इथे एक रुग्णालय उभं आहे आणि चांगले डॉक्टर्स आहेत, सोयी आहेत, अतिशय माफक दरात उपचार केले जातात. जे खूप गरजू पेशंट्स आहेत त्यांच्यावरती तर फ्री उपचार केले जातात. पण तरीही अनेक लोक या हॉस्पिटलपर्यंत पोचत नाही आहेत. काही कारणं असेल, काहींना माहिती नसेल, काहींना विश्वास वाटत नसेल की अशा NGOनी रन केलेलं इतकं सुंदर हॉस्पिटल आहे. म्हणून मला एवढंच सांगायचं आहे की माझ्या डॉक्टरांना, समाजसेवकांना आणि प्रत्येक संवेदनशील नागरिकाला एकच विनंती आहे, जर तुमच्या आजूबाजूला कुणाला उपचारांची गरज असेल तर कृपया या रुग्णालयाची माहिती त्यांच्यापर्यंत जरूर पोचवा. आणि ज्यांना शक्य आहे त्यांनी आर्थिक मदत देखील जरूर करा. कारण ही मदत इमारतीसाठी नाही, संस्थेसाठी नाही, तर ती एखाद्याचं आयुष्य घडवण्यासाठी आहे, आयुष्य वाचवण्यासाठी आहे. ही संस्था समाजाची आहे, लोकांनी सेवा उभी केली आहे, ती वापरली जावी एवढीच फक्त संस्थेला अपेक्षा आहे. मला खात्री आहे की तुम्ही या आवाहनाला नक्कीच चांगला प्रतिसाद द्याल. पुरस्कारांकडे खूप पुरस्कार मिळाले आत्तापर्यंत. अगदी म्हणजे लता दीदींच्या हस्ते दीनानाथ मंगेशकर पुरस्कार समाजसेवेचा तोही मिळाला. पण पुरस्कारांनी इतकंच काही क्षण या आयुष्यात महत्त्वाचे असतात की जे पुरस्कारांमध्ये त्याचा ते कन्वर्ट होत नाहीत. बरोबर आहे. असे काही क्षण आले का की जे पुरस्काराने एवढाच आनंद किंवा समाधान देऊन गेले, बरोबर की जे कुठं माहीत नाही? खूप आहेत, खूप आहेत. ज्यावेळेस एखादा रुग्ण इथनं बरा होऊन जातो आणि तो जाताना जेव्हा आमच्या लोकांशी बोलतो ना, उदाहरण तुम्हाला सांगितलं की ज्याच्या खिशात पैसाच नाही, अशाची एक सर्जरी तुमचं झाली. आणि एक उदाहरण आहे तुम्हाला सांगतो की एका आजोबांच्या डोळ्याचं ऑपरेशन तिथं झालं आणि ऑपरेशन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी ती पट्टी वगैरे काढली डोळ्यावरची आणि त्याला दिसायला लागलं. त्याला काहीच दिसत नव्हतं अगोदर त्या डोळ्याने, मोतीबिंदू इतका तो मोतीबिंदू हे झाला होता आणि दोन्ही डोळ्यात मोतीबिंदू होता. त्याच्यामुळे इकडच्याच आमच्या हॉस्पिटलपासून एक 15 किलोमीटर अंतराचं गाव आहे, त्या गावातला तो व्यक्ती होता. त्याची नातवंड सुद्धा, तो आवाज द्यायचा ना, त्याला
टॉयलेटला वगैरे जायचं असायचं हात धरून बाहेर शेतामध्ये जातात ही लोक, कुठे हो. संडास नसतो वगैरे. तर नातवंड पण यायची नाही त्याला द्यायला. तर तो बिचारा कसा तरी काठी टेकत टेकत वगैरे. तर तो आनंदाने काय सांगत होता, मला दिसायला लागलं, मला छान दिसतंय बरं का. आता त्या उद्यापासून कोण बोलवते त्याला नातवाला, मी माझं जाऊ शकतो ना. म्हणजे मला सांगा, हा त्या पुरस्कारांपेक्षा किती मोठा पुरस्कार आहे की एखाद्याला हा की आनंद त्याचं काहीतरी आणि या इन्स्टिट्यूटचा, आमच्या डॉक्टरांच्या शस्त्रक्रियेचा आणि या संस्थेचा त्याला इतका लाभ मिळाला, हे जेव्हा तो सांगतो ना, हा पुरस्कार हा इतर पुरस्कारांपेक्षा खूप मोठा असतो तो. बरोबर आहे. असे जे खूप समाधान देणारे जे पुरस्कारच म्हणूया आहेत, त्याच्यामध्ये मला इथं ज्या उज्ज्वला जोशी होत्या त्यांचं ऐकून माहिती आहे मला की बरोबर आहे. अगदी त्यांच्या शेवटच्या काही दिवसांमध्ये विल करून त्यांनी त्यांची संपत्ती संस्थेच्या नावावर केली आणि अशी इच्छा व्यक्त केली की ब्रेस्ट कॅन्सर ट्रीटमेंटसाठी ते हॉस्पिटल उभं राहावं. तर ते हो. हॉस्पिटल उभं राहिलं, हो. तर त्याचा कसा समाजाला पुढे उपयोग झालेला आहे? खरं तर ती विस्तृत सांगेल तुम्हाला मी हां, ही हां. घटना. ह्या आजी एका वृद्धाश्रमात राहायच्या आणि त्यांना भावंड वगैरे होती. त्यांना माहीत नाही कुठलीच त्यांची पुढच्या आयुष्याची काहीच त्यांना चाहूल लागली. त्यांना सांगितलं की माझं असं असं एक फ्लॅट आहे पुण्यामध्ये, तो विकायचा. घरच्या पुढे त्यांनी इच्छा व्यक्त केली, तसं विल केलं आणि ती सगळी रक्कम, सगळीच्या सगळी रक्कम आपलं घर संस्थेला नेऊन द्यायची. त्याप्रमाणे त्या हयातीत असतानाच त्या विलप्रमाणे त्यांच्या नातेवाईकांनी, त्यांच्या बंधूंनी वगैरे, फाटक म्हणून आहेत ते, त्यांनी विकली. ती सगळी रक्कम त्यांनी विचारलं काय करणार यातून तुम्ही. तर त्यावेळेस आमच्याकडे आम्ही हे करत होतो ब्रेस्ट कॅन्सरच्या इन्व्हेस्टिगेशन वगैरे, पण असं स्वतंत्र युनिट नव्हतं आमच्याकडे. तर त्यासाठी त्यांना सांगितलं की आमची अशी इच्छा आहे की ब्रेस्ट कॅन्सरचं एक ट्रीटमेंट सेंटर आणि हे व्हावं तपासणी केंद्र, तर त्याचे इमारतीसाठी हा निधी आम्ही वापरण्यात चालेल का. त्यांना ते खूप आवडलं. त्यामुळे ठीक आहे, कुठेतरी त्याच्यावर नाव लिहायला का तुम्ही. म्हटलं नाव लिहिणारच आहो, प्रश्नच नाही. तर हे जे उज्ज्वला जोशी ब्रेस्ट कॅन्सर अँड ट्रीटमेंट सेंटर आम्ही केलं ते त्यांच्या निधीतून. आणि त्याचा उपयोग कसा व्हायला लागला की अनेक अनेक शस्त्रक्रिया त्या ठिकाणी झाल्यात, तपासण्या झाल्यात. डॉक्टर शेखर कुलकर्णी म्हणून जे तज्ज्ञ डॉक्टर यातले, त्यांचा खूप सपोर्ट यासाठी लाभला आम्हाला. त्यातली एक केस तर मी तुम्हाला अशी सांगेल, नागपूरची बरं का. नागपूर कुठे आणि हे जंगलातलं आमचं हॉस्पिटल कुठे. एक अशी विचित्र केस आली की अक्षरशः ब्रेस्टमध्ये अळ्या झालेल्या होत्या, अळ्या पडल्या होत्या आणि ते बघवत नव्हतं, इतकी दुर्गंधी सुटली होती सगळं. तर ती केस नागपूर इथं आल्यानंतर, आणि खरं बघायला गेलं तर त्याच्यावर जर का लवकरात लवकर उपचार नसला तर ती स्त्री दगावू पण शकली असती, इतकं त्याचं पसरलेलं होतं. तर आमच्या ह्याच ब्रेस्ट कॅन्सर सेंटरमध्ये ट्रीटमेंट सुरू झाली. केमो झाले आणि सर्जरी झाली. आज जर तुम्ही त्या स्त्रीला भेटलात कधी तर तुम्हाला असं वाटणारही नाही की जे कॉन्फिडेंटली ती सगळी कामं करते, तिच्या कुटुंबाला सांभाळते. तर अनेक नागपूरच्या लोकांनी हात टेकले होते खरं पाहिले. ते म्हणते की ही केस आमच्या दृष्टिकोनातून कामातून गेलेली आहे. पण अशाही केसेस आमच्याकडे सक्सेस झाल्या, याचा आम्हाला खूप अभिमान वाटतो. आणि गरीब कुटुंबातली स्त्री, अशा अनेक सक्सेस स्टोरी आहेत त्याच्यातल्या. मला वाटतं त्या हॉस्पिटलमध्ये आता 150 च्या वर केसेसना झाले. ट्रीटमेंट मिळालेली आहे. आता याच्यात सर्व्हायकल कॅन्सर, ब्रेस्ट कॅन्सर ट्रीटमेंट आणि आर्थोच्या संदर्भात आमचं मोठं काम आहे खरं आपल्या याच्यामध्ये. इतक्या मोठ्या प्रमाणावर ह्या संस्थेचं काम करत असताना आणि जेव्हा एवढे हजारो डोळे आपल्याकडं लागलेले असतात की हे खरं काम करतायत का, योग्य लोकांपर्यंत काम पोहोचतंय का, इथं कुठला काही भ्रष्टाचार तर होत नाही ना, दिलेले डोनेशन्स बरोबर युटिलाइज होत आहेत का नाही, ते असेल किंवा एकूणच समाज जेव्हा अशा संस्थेकडे बघतो. पण आश्चर्याची गोष्ट अशी आहे की इतक्या 25 वर्षाच्या या कालावधीमध्ये भ्रष्टाचाराचा एकही आरोप नाही,
कुठला वाद नाही, बरोबर आहे. सगळं काही अत्यंत ट्रान्सपरंटली आणि हो. सुरळीत केलंय. हे कसं काय जमलं? आणि संचालक मंडळाबद्दल पण आणि माहिती आहे सांगणार का, की कोण कोण हो. लोक आहेत त्याच्यामध्ये? अ, त्यांचं सहकार्य आहेच हे सगळं smooth. विविध क्षेत्रातली मंडळी, काही उद्योग जगतातली आहे, काही वैद्यकीय क्षेत्रातली आहे, काही लॉयर्स आहेत, शिक्षण क्षेत्रातली आहे, आणि आमचे सुप्रसिद्ध अभिनेते दिलीप प्रभावळकर सर, ते पण आमचे मानद संचालक आहे. राकेश शर्मा म्हणून आहेत, ते आमचे मानद संचालक आहेत. म्हणजे सर्व गुणसंपन्न मंडळी या ठिकाणी, त्या त्या सर्व क्षेत्रातली मंडळी आहे. आणि कधी आमच्यात कुठले वाद नाही, काही नाही. कारण सगळ्यांचा विचार एकच, समाजाचं भलं कसं करता येईल, बस एवढा विचार घेऊन आम्ही पुढे चाललो आहे. आणि हे चालता चालता 25 वर्ष पूर्ण झाली. रौप्य महोत्सवी वर्ष आता आमचं चालू आहे. 2012 साली हे आत्मचरित्र हो. लिहिलं, बायोपिक. आणि मला वाटतं आता ही 13वी आवृत्ती त्याची आलेली आहे. बरोबर आहे. बरोबर हो. आहे. आणि मला माझ्या दर्शकांना सांगायचं आहे की याच्यावरती आता सिनेमा बनतोय, फुल फ्लेज सिनेमा बनतोय, बरंचसं काम झालेलं आहे. तर च्या एक इंग्लिश आहे आणि एक मराठी आहे. इंग्लिशचं नाव आहे फ्रॉम डार्कनेस टू लाईट, मराठीचं आहे पराजय नव्हे विजय. या दोन्ही पुस्तकांच्या कव्हरवरती पाठीमागं विजय फळणेकर यांचा स्वतःचा लहानपणीचा फोटो आहे. त्यांनी त्यांच्या लहानपणाबद्दल, ते पण कसे अनाथ म्हणून मुंबईमध्ये वाढले याबद्दल या इंटरव्ह्यूमध्ये आधी सांगितलंच आहे. हा त्यांचा लहानपणीचा स्वतःचा फोटो आहे. जस्ट मला तुम्हालाही सांगायचं होतं. तर ह्या सिनेमाबद्दल काय आहे आता, हे कधी येणं एक्सपेक्टेड आहे? खरं तर यात 3 वर्ष गेलेत ओके. हे सगळं जुळून येण्यामध्ये. आणि मुळात कसं आहे की ज्या पटकथा लेखिका आहेत अजिता काळे, त्यांनी पटकथा लिहिली, सगळं काही झालं, पण त्यांना योग्य तसा तो दिग्दर्शक मिळत नव्हता आणि प्रोड्युसर पण. कारण त्या बाईचं एक स्वप्न होतं की इतकं सुंदर जर का आत्मचरित्र असेल, इतकं सुंदर जर का काम असेल संस्थेचं, तर योग्य व्यक्तीच्या हाती ही चित्रकृती पडली पाहिजे. बरोबर. आणि त्याच पद्धतीला वेळ लागला तरी चालली. ही बाई एवढी पेशन्स ठेवून ह्या अजिता काळेंनी 3 वर्ष घेतले याच्यासाठी. ज्यांनी अनेक चित्रपटांच्या पटकथा लिहिल्या आहेत, प्रसिद्ध पटकथा लेखिका आहेत त्या. आणि शेवटी त्यांना ही सगळी टीम छान जुळून आली आणि त्यांनी सांगितलं मला की दादा आपण करतोय आता आहे बरं का, आपण याचं चित्रपटाचा नारळ लवकरच फोडतोय. मला वाटतं येत्या 8 दिवसात या चित्रपटाचा शुभारंभ नारळ फुटणार आहेत. हे पण तिला आनंद झाला आहे, पण मला मात्र कधीच आनंद होत नाही या गोष्टीचा. कारण मी प्रसिद्धीच्या कायम थोडंसं मागे लागत नाही म्हणा किंवा ती. आणि त्या अजिता काळेंची पण अशी की काका तुम्हाला एवढं सांगून सुद्धा तुम्ही नेमक्या थोड्या शब्दातच तुम्ही प्रतिक्रिया देता, तुम्हाला काय आनंद होत नाही का याचा? काय मला कामापेक्षा ह्या प्रसिद्धी किंवा हे एक निघालात, मी शुभेच्छा नक्कीच देईल या चित्रपटाला, पण असं काही खूप मला त्याचा आनंद झालाय किंवा काय असं मला नाही वाटत. पण मला असं वाटतं की हे जे होतंय म्हणजे ह्या सिनेमातून समाजामध्ये अजून असं काम करणाऱ्यांची लोकांना प्रेरणा मिळावी, बरोबर आहे, अशा दृष्टीने हे घडणं आवश्यक आहे. निश्चित. आणि त्याचा आनंद नक्कीच सगळ्यांनाच आहे, म्हणजे मला आहे, संस्थेला आहे, सगळ्यांनाच आहे. आम्ही नक्कीच या कलाकृतीकडे डोळे लावून पाहतो, जेव्हा येईल तेव्हा नक्कीच. बरोबर आहे. ह्या टप्प्यावरती आता पोचल्यानंतर काय फ्युचर प्लॅन आहे, आता काय करायचं आहे? आता एक घटना जी कायम मनाला लागून राहिली आहे की मुलगा जेव्हा कॅन्सरनी आजारी पडला आणि त्यावेळेस अनेक हॉस्पिटलमध्ये मी जात होतो, पण त्यांनी सांगितलं की याला ट्रीटमेंट नाही आहे काही. मग ट्रीटमेंट नाही आहे तर मग हा जीव आहे पण त्याचं काहीच म्हणजे हालचाल नाही, बोलणं नाही, असा निर्जीव देह किती दिवस सांभाळायचा, कसा सांभाळायचा? किती आईवडील तर सांभाळतीलच, प्रश्नच नाही, पण त्याचं जे माहितीच नाही त्याची कशी, त्याचा अंतापर्यंत त्याला कसं सांभाळायचं. मग अनेक ठिकाणी जात होते की नाही, असे इन्स्टिट्यूट नाही आहेत कुठे ज्याला पॅलिटिव्ह केअर सेंटर म्हणतो आपण, की एकदा निश्चित झालं की ही व्यक्ती जाणारच आहे, पण मग तो जाईपर्यंत
त्याची जी काही देखभाल, त्याचं वेदनाशमन हे जे तंत्र आहे त्यासाठी आहे, पण मोठ्या माणसांसाठी होतं. पॅलिटिव्ह हा विषय याच्यामध्ये नव्हता. तर त्यावेळेस डोक्यात आलं की पेडियाट्रिक पॅलिटिव्ह केअर सेंटर फॉर ऑल डिसीजेस, लहान मुलांसाठीच, की ज्या लहान मुलांच्या आजाराचं निदान झालं आणि डॉक्टरांनी त्याच्या आईवडिलांना सांगितलं की नाही, हा इतक्या दिवसाचं सोबती आहे, इतका महिन्याचं सोबती आहे, मग पुढं जे काम सुरू होतं त्याच्या वेदना थांबवण्यासाठीची जी काही ट्रीटमेंट असते आणि आई वडिलांचं काउन्सिलिंग, त्या दुःखद जी काही घटना डोळ्यापुढे किंवा क्षण डोळ्यापुढे असतात, तर त्याला तोंड देण्याचं सामर्थ्य, असं काउन्सिलिंग आणि हा सगळा असा प्रकार तो पॅलिटिव्ह केअरमध्ये येतो. तर त्यासाठीचं सेंटर व्हावं, कारण वैभवला शेवटच्या क्षणी पुण्यात काहीच नाही मिळालं, असे सेंटर्स. 2-1 आठवडेच मिळाले तुम्हाला. हो, 2 माहीत झालं आणि तो 13व्या दिवशी गेला तो. तर अशा प्रकारचं सेंटर व्हावं ही खूप दिवसांची इच्छा होती. आणि योगायोगाने इथेही म्हणतो की जसं सत्य संकल्पाचा दाता परमेश्वर, हा संकल्प डोक्यात आला. आमच्याच परिवारातील एक मुलगी याच पॅलिटिव्ह विषयात MD केलं तिने, म्हणजे घरचाच डॉक्टर या कामासाठी एक स्वयंप्रेरणेने तयार झाला. डॉक्टर प्रिया कुलकर्णी, ज्या पॅलिटिव्हच्या हे समजल्या जातात, थोर डॉक्टर्स आहेत, त्यांची साथ आहेच आम्हाला. आणि त्यातूनच लक्षात आलं की आपण हे करू शकू. आणि हे सुद्धा असंच धर्मार्थ असेल, कुठेही चार्जेबल नसेल. कारण जिथे जात आहे आता एखादा व्यक्ती सोडून, आईवडिलांना म्हणा किंवा काही जग सोडून जात आहे, त्यातून पैसा नाही कमवायचा. त्यातून फक्त त्या जाणाऱ्या माणसाच्या वेदना आणि ज्याच्या घरचं जातं जे बाळ, त्यांना होणाऱ्या जो काही मानसिक शारीरिक त्रास आणि वेदना, जे दुःख त्यांना होणार आहेत, याच्यावर थोडं तरी फुंकर घालण्याचा प्रयत्न करता आला या प्रकल्पाच्या माध्यमातून. तर मला वाटतं खूप चांगलं काम, एक चांगला प्रोजेक्ट संस्थेच्या हातून समाजासाठी घडेल आणि त्यासाठीच आत्ता आम्ही प्रयत्नशील आहोत. भविष्यात 2-1 वर्षात हा प्रकल्प पुण्यामध्ये चांगल्या प्रकारे हा सुरू करू, याची तुम्हाला ग्वाही देतो मी. कमाल आहे. हा विचार फार मोठा आहे आणि ही माहिती ज्यांच्यापर्यंत पोहोचेल, मला खात्री आहे की अधिकाधिक लोक अजून पुढे येतील ह्याच्यामध्ये, ज्या कुठल्या प्रकारे ते सहाय्य करू शकतात, सहभागी होऊ शकतात यासाठीची मला खात्री आहे. हे सगळं चर्चा झाल्यानंतर खरं तर मला शब्द नाही आहेत, पण एक सुचलं की विजयंनी ह्या आलेल्या परिस्थितीवर कसा विजय मिळवला आणि त्याच्यातून एक समाजाला दिशा देण्याचं काम, वैयक्तिक दुःखातून पुढे येऊन जे समोर काम उभं राहिलं आहे ते, म्हणजे मला सगळं शब्द नाही आहेत हे पकडायला. हे माझ्या आत्ताच्या या क्षणाच्या भावना आहेत. हे रेकॉर्ड करताना पण मला थांबायला लागणार आहे काही सेकंद, त्याच्यानंतर मी कन्क्लुजनच्याकडे जाईन असं मला वाटतं. म्हणजे विजयला आवडणार नाही कदाचित मी थँक्स म्हटलं तर, पण मला मनापासून अंतःकरणापासून आभार मानायचे आहेत अशासाठी की आज एवढा वेळ दिला आणि संस्था बघितली मी, पण ऐकून तर होतोच, प्रत्यक्ष एवढी सगळी जे काही काम उभं राहिलं आहे हे मी माझ्या परीनं ह्या इंटरव्ह्यूमधून तर आहेच, पण जास्तीत जास्त लोकांपर्यंत मी हे वैयक्तिक स्वतः सांगून सुद्धा हे मी पोचवणार आहे. हे मी अगदी माझ्या वतीने एवढं तर मी आता नक्की सांगू शकतो. शब्द नाही आहेत. मनपूर्वक आभार. धन्यवाद. आजची ही चर्चा ऐकल्यानंतर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. लीडरशिप म्हणजे नेहमीच पद, अधिकार किंवा प्रसिद्धी नसते. कधीकधी लीडरशिप म्हणजे कोणतीही अपेक्षा न ठेवता दररोज योग्य ते करत राहणं असतं. श्री विजय फळणीकर यांच्या प्रवासात आपल्याला कुठेही मोठे शब्द ऐकू येत नाहीत, मोठे दावेही नाहीत, पण एक गोष्ट सातत्याने दिसते आणि ती म्हणजे मूल्यांशी न तडजोड करणारा माणूस आणि त्यांचा हा अविरत प्रवास. हा प्रवास कुठल्याही ॲम्बिशनमधून सुरू झालेला नाही. तो एका वैयक्तिक दुःखातून सुरू झाला. मुलाच्या जाण्याने आयुष्याला पडलेली पोकळी आणि त्या पोकळीला अर्थ देण्याचा
त्यांनी घेतलेला शांत निर्णय. त्यासाठी आवश्यक होतं ते एक टिकणारं नेतृत्व. पॉवरशिवाय इन्फ्लुएन्स, व्हिजिबिलिटीशिवाय इम्पॅक्ट आणि कौतुकाशिवाय सातत्य, हेच मला वाटतं त्यांच्या नेतृत्वाचं खरं स्वरूप आहे. या प्रवासात त्यांनी संस्था उभी केली, पण स्वतःला कधीही केंद्रस्थानी ठेवलेलं नाही. काम पुढे नेलं, माणसं बदलली, परिस्थिती बदलली, आव्हानं बदलली, पण मूल्य मात्र बदलली नाहीत. हेच मोराल लीडरशिप असतं, जे नियमांवर नाही तर अंतःकरणावर चालतं. जे निर्णय घेताना विचार करतं की हे बरोबर आहे का, फक्त हे सोयीचं आहे का, असा विचार नाही करत. आजच्या काळात जिथे लीडरशिप व्हिजिबिलिटीमध्ये मोजली जाते, तिथे श्री विजय फळणीकर सर आपल्याला आठवण करून देतात, खरं नेतृत्व हे शांत असतं, ते हळूहळू घडतं आणि ते व्यक्तीपेक्षा संस्थेला मोठं करतं. त्यांचा हा प्रवास NGOचा नाही, तो दुःखाला दिशा देण्याचा आहे, माणूस म्हणून उंच राहण्याचा आहे, समाजाला अधिक उंचीवर नेण्याचा आहे. आणि म्हणूनच ही गोष्ट फक्त समाजकार्याची राहत नाही, ती आयुष्याची दिशा दाखवते आणि अर्थ समजावून सांगते. मला खात्री आहे की या संवादातून तुमच्या सामाजिक संवेदना अधिक जागृत होतील. हे व असे अनेक संवाद आम्ही आमच्या बिझनेस कंपास मराठी आणि बिझनेस कंपास या इंग्लिश चॅनेलवरती इथून पुढेही आणत राहणारच आहोत. तर मी तुम्हाला अशी विनंती करतो की तुम्ही बिझनेस कंपास मराठी आणि बिझनेस कंपास या आमच्या दोन्ही चॅनल्सना यूट्यूबवरती सबस्क्राईब करा.